शाळेतले शिक्षक बरं बोलतात, मुली बरं बोलतात वर्गातल्या, किंवा निदान बोलतात. इकडं तुला नाटकात पण यश मिळायला लागलं म्हणजे एकांकिकांमध्ये. मग एक टप्पा येतो की हे का ते. तिकडे पुण्याची पोरं ती साली वेगळीच असायची आणि त्यांच्याकडून जे ऐकायचो ना की पुण्यात कल्चर आहे, पैसे पण चांगले कमवू, कफल्लक बनून नाटकवाला नाही व्हायचं, एक टिपिकल एक असतं. वा वा. 2 वर्षानंतर जेव्हा तू परत बाहेर पडलास मग पुन्हा शून्य होणंच असतं ना. ते होतं. ते झेपलं तुला. काका वारले, आजोबा वारले, ह्या मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला वगैरे, सगळी कारणं संपली की तो बॉस म्हणायचा बाळा राहू दे की आता किती किती फसवशील, तुलाही लाज नाही मलाही लाज नाही. क्राईम पेट्रोल का ह्या ज्या सिरीज लागायच्या ना यांनी खूप लोकांना हात दिले. मी ते असं केलं होतं की एक मीडियावाला म्हणतो फाडा डोळे बघा नीट वगैरे असं. कोल्हापूरच्या ऍक्सेंटला तुला कशाला नाही नाही, सांगलीचा आणि कोल्हापूरचा ऍक्सेंट वेगळा आहे. कॉमेडी नाटकांचा बिझनेस सिरियसली करणारा हा एकमेव निर्माता मी बघितला यार. 90 किलोचा माणूस जेव्हा नंतर ठरवतो की मी परफॉर्मिंग आर्टमध्ये येणार, तेव्हा स्वतःला ढाळणं त्याच्यामध्ये हे सोपं नाही आहे. की काय आता ॲरोगंट वाटेल किंवा बावळटपणाच वाटेल, माझं स्वप्न ना पहिल्यापासून स्टार व्हायचं होतं यार. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे घराघरात पोचलेला चेहरा ऋषिकेश शेलार. ऋषिकेश, मी तुझं खूप स्वागत करतो. नमस्कार. त्याला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण आज तो अधिपती या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोचल्याशिवाय तर त्याचं नाटकही सुरू आहे, शिकायला गेलो एक. तर त्यामुळे 2 महत्त्वाच्या माध्यमांमध्ये, एक TV आणि नाटक, अशा दोन्हीमध्ये तो लीडमध्ये खेळतोय सध्या. आणि आत्ताच्या घडीचा प्रॉमिसिंग चेहरा म्हणून मी ऋषिकेशकडे बघतो. तुझं खूप कौतुक. तू इथं आलास याबद्दल आम्ही एक छोटीशी भेट देऊन तुझं स्वागत करू. अरे वा, सुरुवातीलाच भेट देता ते एक बरं आहे. म्हणजे काय, आधी खुश करतो म्हणजे मग तुला पकडता येईल. पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि अश्मन पेबल्स तर्फे हा एक छोटासा पेबल दिया आहे. अरे वा, तुला नक्की आवडेल. नंतर तू पहा. थँक्यू. आज ज्या महत्त्वाच्या सिरियल्स TV मध्ये मी बघतो त्यापैकी एक तुझी सिरियल आहे शिकवीन चांगलाच धडा, आणि त्याच्यामधलं तुझं कॅरेक्टर पण मला खूप आवडलं. ते रादर कोल्हापुरी असल्यामुळं, मी कोल्हापूरचं आहे त्यामुळे ते मला जास्त कनेक्टेड वाटलं, आणि शिवाय नाटकसुद्धा. तर तुझं खूप स्वागत, कौतुक. मी जेव्हा असं म्हणतो ना की एक चेहरा प्रॉमिसिंग दिसायला लागला, एकदम पहिलीच सिरियल मोठी मिळाली, नाट्यशास्त्र केलंस तू, आणि त्यानंतर एकदम प्रशांत नामलेचं नाटक मिळालं, तर किती लकी आहेस रे तू. असं म्हणतात की लकी आहेस ना तू, लकी आहेस. तुला असं म्हटल्यानंतर आपल्याला एक वाटायला लागते की लकी नसतं, खूप काय काय राग येतो. आज तुझ्याकडे बघितलं की असं खूप लोक म्हणतात, आजची जी जनरेशन आहे, लकी यार तो, एवढे 2 चांगले प्रोजेक्ट मिळाले. असं जेव्हा तुझ्या कानावर पडतं तेव्हा तुझ्या मनात काय येते? तेच आत्ता आपण म्हणालो जसं की लकी असं काही नसतं खरं तर, त्याच्या मागे भरपूर प्रवास असतो मोठा. बरं. तर असं काही नाही की आता एक ही मालिका माझी चालू आहे आणि नाटक पण चालू आहे, शिकायला गेलो एक नावाचं, आणि ते दामले सरांबरोबरच आहे. पण त्याच्या आधी बरीच वर्ष छोटी मोठी कामं केलेली आहेतच मी. अशी आता अगदी सुरुवातीपासून बोलायचं तर अगदी शाळेपासून वगैरे सुरुवात झाली छोटी मोठी नाटकं करायला. आणि गणपती उत्सव आपल्याकडे महाराष्ट्रात ते बेस्ट आहे सौमित्र. गणपती उत्सवात नाटक होतं आपल्याकडे, दिवाळीत नाटक होतं कोकणात वगैरे. ही परंपरा आपल्याला लाभलेली. अजून पण शनिवार रविवार नाटकांच्या जाहिराती फुल असतात, 1-1.5 पान तर असतंच. सो हे मला नाही वाटत बाकी कुठल्या राज्यात एवढं असेल, आपल्याकडं ते आहे. सो माझी पण सुरुवात तशीच झाली, गणपती उत्सवातून छोटी नाटुकली करण्यातून. आणि शाळेत काही फार सुरुवातीला 4वी-5वीपर्यंत अभ्यासात बरा होतो, नंतर मला काही फार अभ्यासात गती आणि रुची वाटेना जरा. आणि मी ओबेज पण होतो, थायरॉइड वगैरे सगळं लहानपणापासून जर असल्यामुळे असं मी 8वी-9वीतच मी एक 90-92 किलोंचा असं सफरचंदासारखं दिसायचं. हो, त्यामुळं फार आपल्याला काही कुठल्या खेळात पण नाही, आणि एकूणच अभ्यासाचा पण कंटाळा, तर कशातच काही फारसं हे नव्हतं. पण जेव्हा नाटक करायचो गॅदरिंगमध्ये वगैरे तेव्हा जरा, पण शाळेत करायचो. शाळेत करायचो. आणि माझे मोठे भाऊ म्हणजे माझ्या मावशीचं मिस्टर, ते माझे नाटुकली बसवून घ्यायची गणपती उत्सवात सादर करायला. मग ते तिकडे वर्क झालं की मी ते शाळेत पण करायचो, मग शाळेत पण बक्षीस मिळायचं असं. पण मग तेव्हा शिक्षक वगैरे जरा म्हणायचे ते शेलारला बोलवा, गॅदरिंग आलं तर आपल्याला ह्याच्यात जरा काहीतरी गती आहे असं एक थोडीशी तेव्हा आपल्याला भनक लागते, स्वतः कुणकुण लागते स्वतः. एक 10 लोकांपेक्षा आपण जरा बरं करतो असं, फार नाही पण तेवढं तरी. आणि जरा बरं बोलतात आपल्याविषयी, शाळेतले शिक्षक बरं बोलतात, मुली बरं बोलतात वर्गातल्या, किंवा निदान बोलतात. आपलं नाव
त्यांच्या तोंडी येतं. येतं शेलार. शेलारचं नाटक मस्त ऐकायला आपल्याला छान वाटतं. त्यामुळे वर्गातलं ऋतिक रोशनच ना आपण. वर्गातलं ऋतिक रोशन फक्त जाडा असं. हां, मग तिथून सुरुवात झाली खरं तर. मग मी माझ्या घरच्यांना मी स्वतः पहिल्यांदा सांगितलं की ही नाटकाची जाहिरात आहे, मला या नाटकाला घेऊन चला, मला हे नाटक बघायचं आहे. पण त्याच्यात तुझ्या घरी नाटकाची बॅकग्राऊंड नाटकाची बॅकग्राऊंड अशी काही नव्हती. ते मी गणपतीत वगैरे करायचो होते तेवढंच, बाकी काही नाटकाची बॅकग्राऊंड अशी नव्हती, काहीच नव्हती. म्हणजे माझ्या वडिलांकडून आणि आईकडून तरी दूरपर्यंत कोणीच नव्हतं, मीच पहिलाच असेल. आई वडील काय करायचं? माझे वडील फार्मसिस्ट होते. बरं. आता त्यांनी जॉब सोडला वगैरे. आणि आई सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स होते. बरं. हां. तर ते नाट्य शिबिरात मला तुम्ही घेऊन चला असं मीच घरच्यांना सांगितलं, कारण मला ते एवढं आवडायचं. उन्हाळी सुट्टीत मी त्या जाहिराती बघायचो आणि मला त्याच्यामध्ये एनरोल करायला सांगायचो. सो असं करता 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 एकांकिका स्पर्धा करू लागलो. त्याच्यानंतर ते 10वीचं वर्ष आलं. तो एक बोगस प्रकार आपल्याकडं खूप तुला वाटतं भंगार. अरे मला माझं स्पष्ट मत आहे की त्याच्यात, आणि आईवडिलांची त्याच्यात काही चूक नाही रे. आईवडिलांना पण सोसायटीत आजूबाजूला दिसतं ना की ह्यांची मुलं शिकतायत, चांगली मोठी नोकरी धंद्याला लागतील, आपला पोरगा पण चांगला शिकला पाहिजे. त्यांना पण ते अननोईंगली बर्डन असतं बघ. कितीही म्हटले की आम्ही आमच्या मुलाला प्रेशर द्यायचं ठरवलेलं नाही आहे, त्याच्या कलानं घेणार आम्ही वगैरे, असं कितीही म्हटले ना, शेवटी आईवडील. आता ते मला कळतं, आता मला मुलगी झाल्यानंतर, आता 2 वर्षाची होईल पुढच्या महिन्यात, की ते तेव्हा त्यांचं कसं झालं असेल. तेव्हा तर ते त्यांचंही असं असायचं की आता 9वी आली की लगेच 10वीचं चालू व्हायचं. आता पुढच्या वर्षी 10वी, आता पुढच्या, अरे हो की 10वी म्हणजे काय, असं काय हे मी आत्ता म्हणतोय, तेव्हा मी घाबरलेलो होतो. हो यार 10वी आहे पुढच्या वर्षी. मग ते आता सगळं बंद करा, नाट्य शिबिरं वगैरे, नाटकं बिटकं बंद करा, बालनाट्य वगैरे करायचो मी. कारण तेव्हा सांगलीत राजेंद्र पोळ सर म्हणून होते, तुला माहिती आहे ना, राजेंद्र पोळ लेखक दिग्दर्शक, त्यांची ती नाट्यसंस्था होती. तिथे नाट्य शिबिर केलं होतं आणि त्या शिबिराच्या शेवटी नाटक बसवतात जनरली. तर बालनाट्य, बिलंदर प्रधान नावाचं त्यांचं ते नाटक होतं. ढम गडगड असा माझा डायलॉग होता त्याच्यात. बिलंदर होतोस की प्रधान होतो? मी एक साधू महाराज असतो जो त्या प्रधानाला फळ देतो, तुला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून. खरा बिलंदर मी ढम गडगड. तर ते नाटक मी करायचो. प्रताप सोनाळेनं ते नाटक बसवलं होतं बघा. आता त्याची फिल्म आली होती प्रताप सोनाळेची, गारू नावाची, ते त्यानं बसवलं होतं. तर ते सगळं बंद झालं. 10वीचं वर्ष म्हणून 10वीत पण मला मग काही नाटक बिटक बंद झालं. आणि अभ्यासात असंही मी काय नव्हतो, जेमतेम काहीतरी 46-47% मार्क पडले 10वीत. असा काय उजेड पडला नाटक वगैरे बंद करून. त्याच्यानंतर 11वी आली. 11वीला विलिंग्डन कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तर विलिंग्डन कॉलेजला सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं मी. घरच्यांचं असं होतं की एक सायन्स, कारण घरचे सगळे मेडिकल फील्डमधले वगैरे, तर सो सायन्समध्ये तू हे कर. मी सायन्समध्ये घेतलं. माझं काही तेव्हा से नव्हताच आयुष्यात कुठल्याच गोष्टीवर. मला एक मात्र आवड होती नाटकाची, तेवढंच माहिती होतं. अभ्यासात आणि करिअरच्या बाबतीत माझा काही सेच नव्हता, कारण मला से असून काय करायचं, मला त्याची मजाच यायची नाही. तर म्हणजे मला त्याची रुचीच नव्हती, आवडच नव्हती. इतर कुठल्या गोष्टी माहीतच नव्हते मी, किंवा जाऊन ती हिरिरीनं काढायचो पण नाही प्रॉस्पेक्टस. आणि मग ह्या सायन्समध्ये काय काय असतं आणि आर्ट्समध्ये काय काय असतं आणि कॉमर्समध्ये काय काय शिकायचं. ए बाबा तू कर माझं ॲडमिशन, मी जिथं घालशील त्याच्यात शिकतो. मला असंही म्हणजे तिन्ही फॅकल्टीज माझ्यासाठी सेमच आहेत, मला कशातच मजा नाही आहे. तर 11वी-12वी सायन्स केलं. आणि 12वीत फायनली मला किती मार्क्स असतील, मला 12वीत तरी गेस कर ना, काय 40-42. हे बघ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश या 3 विषयांमध्ये मी 35 पाडून काठावर पास झालो. आणि माझी जी गँग होती सगळे मित्र वगैरे, ते सगळे नापास, धंद्याला लागले सगळे. मी एकटा पास झालो. कारण मी माझ्यात तेवढं मात्र होत गेलं, पास व्हायला पाहिजे. अच्छा, पुढे जाऊ, मला तेच थांबायचं नाही, पुढे जाऊ, त्या निमित्तानं इथून बाहेर पडेल. रात्रभर अभ्यास करून सब कुछ लागे नया नया, पुस्तकं सगळी खाल्ली मी जवळजवळ आणि पास झालो. मला बघ तुला सांगतो 38.83%. ते पण माझ्या लक्षात काय आहे, कारण 38 आणि 83 असं आहे ते. एवढे मार्क्स मला 12वीला पडले. म्हटलं घरच्यांना नाही बघा, तर सगळं केलं की नाही तुम्ही म्हटलं तसं, पण तरी काय अभ्यासात फार रुची नाही. हां, तर नको असं करूया आपण, आता मला करू दे माझ्या मनाचं. मग BScला मी ॲडमिशन घेतलं तिथेच विलिंग्डन कॉलेजमध्ये BScला. आणि मग मी नाटक परत जॉईन केलं.
मग एकांकिका स्पर्धा, नाटकातले सांगलीतले काही ग्रुप जॉईन केले, एकांकिका स्पर्धा करू लागलो, इंटर कॉलेज स्पर्धा करू लागलो. सकाळ करंडक तेव्हा सॉलिड होतं. सकाळ करंडकला आमच्या कॉलेजचं कधी टीम गेली नव्हती, ती पहिल्यांदा आम्ही घेऊन गेलो वगैरे. हां, तिकडे नंबर आला, पेपरात नाव आलं, सगळीकडे सॉलिड. आणि तुला सांगतो ग्रॅज्युएशनला मी फर्स्ट क्लासनी पास झालो. अरे वा, सायन्समध्ये मायक्रोबायोलॉजी आहे माझं BSc. आणि मला आवडू लागलं ते पण, कारण टीचर्स सगळं चेंज करतात. आम्हाला मायक्रोबायोलॉजीला टिकेकर मॅडम होत्या, सुपनेकर सर होते विलिंग्डन कॉलेजला, मस्त शिक्षक मंडळी होती सगळी. मला मजा येऊ लागली ना, कारण संध्याकाळी तालमीला जायचो मी नाटकाच्या. सो आपल्याला तेवढे एक एनर्जी मिळते बघ, आपल्या आवडीचं एक करत राहिलो आपण की ती एनर्जी मिळते. सो मला अभ्यासात पण आपोआप गती येऊ लागली आणि मी फर्स्ट क्लासनी पास झालो. कॉप्या बिप्या केल्या नाही बरं का, मी कधी नाही, खरं अभ्यास करूनच पास झालो ग्रॅज्युएशन. छातीटोक पण 38% सांगतोस म्हणजे कॉपी. अरे नाही खरंच. आणि मग त्या मला फर्स्ट क्लासची मजा तेव्हा कळली. 38% to 60% माझ्यासाठी मोठा पल्ला आहे रे हा. 100% माझ्यासाठी बोर्डात येण्यासारखा आहे. तुझ्यापेक्षा तुझ्या घरच्यांना धक्का, घरच्यांना. आणि मला काय कोणी त्या काळात मला असं कोणी टोचन लावलं नाही घरून. म्हणजे उगाच काय, घरच्यांचं कौतुकच आहे. म्हणजे एवढं 38% मार्क्स पाडून पण घरच्यांनी बाबा ठीक आहे हरकत नाही, कर, तुला जसं करायचं तसं कर म्हणून. नाहीतर एखादा असताना माझ्यासारखा तर तिथेच तो भरकडला असता. जर घरच्यांनी पण त्याच्या आगपाखड केली असती ना तेव्हाच, तर तिथेच भरकडला असता. पण ते घरच्यांनी केलं नाही झालं. मग आपल्याला पण कुठेतरी आतून एक वाटतं ना की नाही यार, एवढं करून माझ्या घरचे, बरं नुसतं तेवढंच नाही रे, क्लासेस बिसेस लावले होते ते, भरपूर फिया होते त्या क्लासेसचे, एवढं करून 38%. पण आता मायक्रोबायोलॉजी तुला आवडायला लागलं, तू ग्रॅज्युएट झालास, इकडं तुला नाटकात पण यश मिळायला लागलं, म्हणजे एकांकिकांमध्ये. मग एक टप्पा येतो की हे का ते, तो कुठला टप्पा? नाही, जो अजून आला नव्हता, तो जरा लेट आला. साला काय आलं ते झालं, मायक्रोबायोलॉजी झालं. आणि त्याच्यानंतर मला एवढं कळलं होतं, कारण एकांकिका स्पर्धा वगैरे करायचो ना, तेव्हा सगळीकडच्या महाराष्ट्रभरातल्या एकांकिका यायच्या. आणि तेव्हा वेगवेगळ्या एकांकिकांच्या ग्रुप्सबरोबर आपली मैत्री होते, इंटरॅक्शन होतं. तिकडे पुण्याची पोरं ती साली वेगळीच असायची. आणि त्यांच्याकडून जे ऐकायचो ना की पुण्यात कल्चर आहे, नाटकाचं कल्चर आहे. माझ्या हे मी समजू शकतो, कारण कोल्हापूर सांगलीतल्या लोकांना, मुलांना ते मेस्मरायझिंग असतो रे. पुण्यातली मुंबईतली पोरं म्हणजे खरंच असतं. मला कळू शकतं. मी आज पण ह्या इंटरव्ह्यूसाठी पुण्यात आलोय ना, मला तो सगळा नॉस्टॅल्जिया फील होतोय. तुझ्याकडे आता इथे येताना पण ना, फिरताना या रस्त्यांवरून वगैरे तो सगळा नॉस्टॅल्जिया आहे. मी 4 वर्ष पुण्यात होतो, 2010 ते 2014 पर्यंत इथेच होतो, पुण्यात होतो. तेव्हा मी खूप एकांकिका स्पर्धा आणि वेगवेगळ्या पुण्यातल्या, तू सांग, तू इंटरॅक्शन सुरू केलीस मुलांना? हां, येस, भरकटलो होतो. नाही तर तिथे मला कळलं की पुण्यात जायला पाहिजे आपण. पुण्यात नाटकाचं चांगलं वातावरण आहे, चांगलं कल्चर आहे, आणि गल्ली बोळात थिएटर होतं यार, आणि भरपूर स्पर्धा पण होतात, आणि भरपूर तुम्हाला प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत तिकडे, आणि शिकायला पण मिळेल, चांगले चांगले शिक्षक पण आहेत नाटकाचे, असं तसं. म्हटलं काहीही करायचं आणि पुण्यात जायचं, एवढं माझं ठरलं होतं. बरं. तेव्हा खरं तर कोणी असं सांगणारं भेटायला पाहिजे होतं की नाही भेटलं की तू त्यापेक्षा एखादा कोर्स कर ना नाटकाचा. आपल्याकडे कोल्हापूर पण शिवाजी युनिव्हर्सिटीला होता रे तेव्हा कोर्स, नाट्यशास्त्राचा कोर्स होता. पण मी तेव्हा त्याविषयी मला काही कोणी सांगितलं नाही, आणि मी पण काय माझ्याही डोक्यात ते काय आलं नाही तसं फारसं. ठीक आहे, पण आता ढोबळमानाने आपण म्हणतो की जे होतं चांगल्यासाठीच होतं, त्याचे फायदेही मला होतात. सो मी म्हटलं पुण्यात जायचं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग म्हटलं पुण्यात काय करायचं, तर माझ्या बहिणी, माझे भाऊजी वगैरे हे लोक MBA करून, त्या काळात MBAचं खूप सॉलिड होतं आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागायच्या. तर म्हटलं आपण पण MBA करावं, जेणेकरून खणखणीत पगाराची आपल्याला नोकरी लागणार, आणि आपण आपल्या पैशावर नाटक करायचं बॉस. घरच्यांना कशाला त्रास, पैसे पण चांगले कमवू, कफल्लक बनून नाटकवाला नाही व्हायचं. एक टिपिकल एक असतं आणि डेंजर असतं ते. आणि मी असे बघितलेले सांगलीत, मी आता नावं नाही भले गेलेले मला अगदी. सो ते नाही, ते असं केविलवाणं बिचार व्हायचं नाही, सिंपथी नको आपल्याला. सो म्हटलं MBA करायचं, चला मग MBAची परीक्षा दिली वगैरे. मग MBA झालं, सिलेक्शन, MBAला ॲडमिशन घेतलं इकडे VITला पुण्यामध्ये, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तिथे MBA केलं 2 वर्ष MBA मार्केटिंगमध्ये. ते करता करता नुसतं नावालाच मी झालं ते MBAला होतं. मी नाटकच खूप केलं. त्या कॉलेजमध्ये फार नाटकाचं काही कल्चर नव्हतं. गरवारे कॉलेजला होतं. गरवारे कॉलेजला माझा सांगलीतला एक मित्र होता, मंगेश म्हणून. तो सायमल्टेनियसली तोही पुण्यात आला होता माझ्यावर, कारण आम्ही एकत्र एकांकिका करायचो. आमचं दोघांचंही ठरलं होतं की आम्ही पुण्यात जाणार. तर तो बायोटेक्नॉलॉजीला गेला गरवारेला, आणि मी MBAला गेलो. तिकडे ते नाटकाचं ते सर्कल आणि तो असेंब्ली हॉल वगैरे मस्त होतं गरवारेचं. मग मी काय करायचो, त्यांच्या कॉलेजवर पडीक असायचो, एवढा पडीक असायचो की त्यांच्या शिपायापासून ते प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांना वाटायचं की हा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे.
अरे चेष्टा नाही, त्यांचे ते शिक्षक बिक्षक सगळे प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांना वाटायचं की हा आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्यांचं ते कलामंडळ वगैरे, यतीन माजिरे नावाचा माझा मित्र होता तेव्हा, त्या कलामंडळाचा तो हेड होता. गरवारे कॉलेजला बरीच वर्ष त्यानं नवीन येणाऱ्या मुलांबरोबर बॅचेसबरोबर नाटक करत राहिला तो, एकांकिका स्पर्धा वगैरे. सो मी तिकडेही जॉईन झालो त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर करत राहिलो. 4 वर्ष आम्ही एवढ्या एकांकिका स्पर्धा केल्या त्या पण तू त्या कॉलेजकडून केल्यास? नाही, कॉलेजकडून नाही. त्या वेगवेगळ्या संस्था आम्ही स्थापन केल्या होत्या. अच्छा. हां, म्हणजे वेगवेगळ्या संस्थांकडून आपण नावं नोंदवतो ना रे. एक एकांकिका कॉलेजच्या नावे, एक एकांकिका एका वेगळ्या संस्थेच्या नावे, एक एकांकिका वेगळ्या, बसवायच्या सगळ्या एकाच ठिकाणी. अच्छा. हा. एका वेळी आमची 6 एकांकिकांची तालीम चालायची गरवारेला. हो. एक असेंब्ली हॉलमध्ये वर स्टेजवर करतायत, एक खाली जिथे प्रेक्षक बसतात तिथे एका एकांकिकाची तालीम चालू आहे, एक जिन्यावर चालू आहे, एक पोर्चमध्ये बाहेर चालू आहे. अशा अरे माहोल असायचा, माहोल. असं कोल्हापूर सांगलीत नसायचं. गोल्डन डेज. अरे नसायचं रे, खरंच नसायचं. हे नवीन आहे माझ्यासाठी. बरं. हां, माझ्यासाठी पण ते सॉलिड नवीन होतं. मजा आली. आणि 5-6 एकांकिका आम्ही असे एकत्र बसवायचो आणि एक बस भरून व्यावसायिक नाटकासारखी आम्ही स्पर्धांचे दौरे करायचो. बरं, त्यातून प्रॉफिट एका रुपयाचं नाही, काही नाही. सगळ्यांकडून पोरांकडून पैसे काढून त्याची प्रवेश फी भरायची स्पर्धांची आणि स्पर्धा नशा होती ती स्पर्धेची. एक करंडक मिळाला की अजून ते वाढतं ना, की चला आता ही पण मारायची, ही स्पर्धा पण करायची. चल यावेळी अभिनयाचं मिळेल, चला आता यावेळी वाचिक अभिनयाचं मिळालं, यावेळी दिग्दर्शनाचं मिळालं, आता लाईटचं मिळालं पाहिजे. ही नशा असते. आणि 5-6 एकांकिका असल्यामुळे आम्ही पोतं भरून बक्षीस घेऊन यायचो रे. सो ती 4 वर्ष खूप अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि मला त्याचा फायदा आत्ता होतो. आत्ता कारण ना मध्यंतरी मी आता एक उडी मारतो पुढे. आता कारण हे 7-8 वर्षाचा गॅप पडला. मी कंटिन्युअसली टेलिव्हिजन करतोय आणि आता बचकन व्यावसायिक नाटक घेतलं ना मी. पण मला असं वाटत नाही की 8 वर्ष मी थिएटरवर नाही आहे. कारण इतकं केलेलं आहे आणि ते सगळं बॅक ऑफ द माइंड असतं. जसं तुम्ही स्टेजवर असतं ते सगळं घेऊन येतं. करेक्ट. सो त्याचा मला आत्ता फायदा होतो त्या सगळ्या पुण्यातल्या त्या सगळ्या. पण या सगळ्यामध्ये तू जे ओबेस होतास. ते होतो मी. अरे होते मध्येच सुटलं नाही का, ओबेस होतो. पण मी ते 11वी-12वी नंतर व्यायाम आणि हे सगळं करून कमी झालो. हां, मध्ये आत्ताही होतं, कधी झालं स्वेलिंग वगैरे येतं सगळं. पण मला डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या तो लाईफस्टाईलचा भाग असला पाहिजे, रोज 1 तास व्यायाम करणं, जसं बाकी सगळ्या गोष्टी करतोस तसं ते रोज तुला आयुष्यभर केलंच पाहिजे. सो ते मी मनावर पण घेतलं. म्हटलं आपण अशा धंद्यात आहोत, शो बिझनेस म्हणतो आपण याला, सुरूप दिसणं जरा गरज आहे ती आमच्या धंद्याची. तर दिसलं पाहिजे. आपण असं नको की आपण ओबेज आहोत म्हणून आत्ताच काका मामाचे रोल करतो, हे किती लाजिरवाणं. म्हणजे हे काय कारण झालं. मग तुम्हाला येतंय सगळं आणि तुम्ही दिसता जाड म्हणून तुम्ही काकाचे रोल घेताय, तर तुम्ही काय अर्थ नाही. या माझे 2 प्रश्न आहेत. एक महत्वाचा तू मुद्दा सांगितलास की तुम्ही खूप एकांकिका केल्यात आणि राज्यनाट्य स्पर्धा, हिंदी राज्यनाट्य स्पर्धा, संस्कृत राज्यनाट्य स्पर्धा, हे पण त्याच काळात केलं पुण्यात असताना. हां, पुण्यात असताना आम्ही मेघना पेठेंच्या एका आंधळ्याच्या गाई नावाचं पुस्तक आहे त्यांचं, कमाल पुस्तक आहे. त्याच्यात कथा आहेत त्यांच्या. 18वा उंट नावाची त्यांची कथा आहे त्याच्यात. अरे अप्रतिम आहे, अप्रतिम. म्हणजे मी तर सांगेन, जी लोक आता नवीन करतायत ना थिएटर वगैरे, या पोरांनी ती कथा वाचून त्याच्यावर पुन्हा एकदा केलं पाहिजे. आंधळ्याच्या गाईमध्ये खूप छान. हां, हंस अकेला नावाचं त्यांचं पुस्तक आहे. सो त्या कथांवरती वगैरे आम्ही नाटकं केली आणि ते एकांकिका केले ना, दीर्घांकी केलं, मग त्याचं 2 अंकी केलं, मग तेच हिंदी केलं. सो हिंदी परफॉर्मन्सेस पण तेव्हा. तुला या सगळ्या 4 वर्षामध्ये तुला मिळालं पहिलं बक्षीस कुठलं होतं? नाही, मला पहिलं बक्षीस मिळालं मी सांगलीत असताना मिळालं. पुण्यात आल्यानंतर? इथे आल्यानंतर. होय, इथे आल्यानंतर आता तेवढं आठवत नाही मला. नाटक तुला आवडलं? नाटक तू केलं नाटक, हे मला नाटक खूप आवडलं होतं जे मी इथे आल्यानंतर केलं होतं, फुल लेंथ नाटक. हे 18वा उंटच मला खूप आवडलं होतं रे. 18वा उंट, मेघना पेठेंची कथा, 18वा उंट नावाची, त्याच्यावरून केलेलं नाटक 18वा उंट आम्ही. तर ते इन्स्पायर्ड होतं कोणावर माहिती आहे का? दुबेजी. अच्छा. दुबेजींच्या आयुष्यावरून इन्स्पायर असलेली कथा होती. दुबे म्हणजे आबा नावाचं कॅरेक्टर ते असतं, ते नाटकाचे दिग्दर्शक असतात. अच्छा. आणि त्यांच्याकडे एक येणारी अभिनेत्री नवीन, आणि त्यांचं दोघांचं रिलेशन, आणि ती अभिनेत्री जी असतो तिचा नवरा असतो लेखक. सो त्यांचं रिलेशन आणि हे आमचं रिलेशन, हे त्रिकूट, आणि त्याच्यातून होणारे अरे कमाल कथा आहे ती. खूप. मी आबांचा रोल करायचा. हां, आबांचा रोल करायचा. तो म्हणजे 60-65 वर्षांचा तो दिग्दर्शक नाटकाचा, आणि तो वरकरणी एकदम असा स्ट्रिक्ट वाटणारा पण आतून गोड माणूस असा. या सगळ्यामध्ये तो पॉईंट कधी आला की मी जसं म्हणालो की नाटक की प्रोफेशन म्हणून काय चूज करायचं? प्रोफेशन म्हणून, हो,
ते झालं. MBA केलं. बरं, मी ह्याच्यात MBA केलं पूर्ण 2012ला MBA पूर्ण झालं माझं मार्केटिंगमध्ये. त्याच्यानंतर कॅम्पस सिलेक्शन झालं माझं BPL नावाच्या कंपनी. ॲक्च्युली सुरुवातीला वेगळ्या कंपनीत झालो होतो मी, आता नावं घेत नाही, ते लोक आहेत सगळे. तिकडे 2-3 कंपन्या बदलल्या मी 1.5 वर्षात, कारण सगळी कारणं संपून झाली. तर तुला पण असणार तो अनुभव, मला असं वाटतंय कुठला, की एका कंपनीत फार काळ टिकलो नाही. का टिकलो नाही? कारण हेच नाटकासाठी वेळ काढून पळायचो, स्पर्धांसाठी वेळ काढून पळायचो. मग आज काका वारले, आजोबा वारले, ह्या मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला वगैरे, सगळी कारणं संपली की तो बॉस म्हणायचा, बाळा राहू दे की आता किती फसवशील, तुलाही लाज नाही, मलाही लाज नाही. मग दुसरी कंपनी, अशी 1.5 वर्षात 3 कंपन्या बदलल्या. एरिया सेल्स मॅनेजर वगैरे होतं BPL नावाच्या कंपनीत. BPL कंपनी बघ, त्याच्या आधी फ्रीज, टेलिफोन वगैरे, TV, त्यांचेच मेडिकल इक्विपमेंट्सशी मी डील करायचो. ECG मशीन्स, कार्डियक मॉनिटर्स वगैरे वगैरे. व्यवस्थित पगार बिगार होता? अरे जोरदार होता तेव्हा, पगार मस्त होता. म्हणजे सगळं जाऊन एक 40,000 वगैरे माझ्या अकाउंटला तेव्हा असायचे. म्हणजे काय सांगतो, दर महिन्याला 2012ला. वा, काय पाहिजे होतं अजून? पण तो पॉइंट आला की मला त्याच्यात काही मजा येईना, की हे आपण काही फार आपलं त्याच्यात मनच नाही आहे, तर आपण किती दिवस हे असं मन मारून करत राहणार आणि किती कारणं सांगणार कुठल्या कंपन्यांमध्ये. हे दोन्ही दगडांवरती, हे दरडींवरती पाय ठेवून काही होणार नाही. एक फायनल डिसिजन घ्यावं लागेल. म्हणून घरच्यांना म्हटलं की मला पूर्ण वेळ ॲक्टर म्हणून काम करायचं आहे आणि आत्ता हेच एज आहे, मला परत नाही रिग्रेट करायचं आहे. माझे वडील म्हणाले की ठीक आहे तू कर, कारण वडिलांचं ते होतं. कारण वडिलांची पण एक बॅकस्टोरी तशी साधारण अशी की ते म्हणजे होते प्रोफेशननी फार्मसिस्ट, पण त्यांना आकाश दर्शनाचा, पक्षी निरीक्षणाचा, जंगल भटकंतीचा आणि या सगळ्याचा प्रचंड छंद. ते आत्ताही लेक्चर्स वगैरे घेतात. त्यांचा टेलिस्कोप आहे मोठा, त्याच्यातून ते सगळं बघतात. सॅटर्नची कडीपासून ते चंद्राचे काय गुरुचे उपग्रह वगैरे सगळं असं सगळा त्यांचा व्यासंग. पण त्यांनी पण ते कुठेतरी स्वतःच्या मनाला मुरड घालून ते इकडं त्यांनी जॉब केला आयुष्यभर कुठेतरी. पण त्यांना असं वाटलं की मुलाच्या पण नशिबी काहीतरी होतंय, तसं नको. जर तुला वाटतंय आत्ताच तर आत्ताच स्विच कर. त्यांनी तेव्हा खरंच ते माझ्या पाठीशी उभे राहिले सौमित्र, म्हणून मला खूप त्या गोष्टीचं मोठा डिसिजन. अरे मोठा डिसिजन आहे, खूप मोठा डिसिजन आहे. आई माझी घाबरली होती, तिचंही बरोबर आहे. कारण कसं आहे, शेवटी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा, आणि ते तिचं असं झालं की एवढं चांगला पगार वगैरे येतोय, छान, तर लग्न कधी होणार, पोरं बाळ कधी होणार, आणि तू असे नाटक वगैरे करायला लागलास तर मग परत कधी सेटल होणार, परत किती. खरी गोष्ट आहे. सो तिचंही ते बरोबर होतं तिच्या ठिकाणी. पण मी डिसिजन घेतलं, म्हटलं नाही. मग ते सगळं जॉब बीप क्विट केलं आणि मी NSDची हे दिली, परीक्षा दिली NSDची. इकडे पहिल्या राऊंडमधून सिलेक्ट झालो, फायनल राऊंडपर्यंत गेलो. तिकडे 5 दिवसांचं वर्कशॉप केलं. 5 दिवसांचं वर्कशॉप असतं NSDला. तिकडे सगळे रथी महारथी येतात, त्याच्यामध्ये भरपूर लोक होते. आता मला सगळे आठवत नाही. शफात खान होते, वामन केंद्रे होते, उत्तरा भावकर, सतीश आळेकर, आणि कोण यार तिकडचे हिंदी सायडर्स पण होते, संजय उपाध्याय होते, आणि बरेच लोक होते. त्यांचं वर्कशॉप होतं. MK रैना. नाही, हे सगळे काय असतं, 5 दिवसांचं वर्कशॉप होतं. सकाळी 7 ते रात्री 10, 10:30 पर्यंत ते वर्कशॉप चालतं. वेगवेगळे एक्सरसाइजेस तुम्हाला दिले जातात. म्हणजे जी मुलं भारतभरातनं आणि भारताबाहेरूनही सिलेक्ट होऊन येतात शेवटच्या फेरीसाठी, त्या सगळ्या लोकांना घेऊन हे वर्कशॉप केलं जातं 5 दिवसात. आणि त्या 5 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये ते तुम्हाला ऑब्झर्व करतात आणि त्यातून फायनली काय 24-25 मुलं त्यांची सिलेक्ट करतात. सो तिथे काही माझं फायनल वर्कशॉपला झालं नाही सिलेक्शन. तिथपर्यंत ते चालू फेल्युअर मला असं लागलं ना की असं हातातोंडाशी आलेला घास गेला रे. NSD, कारण मी असं होतं की माझं NSDत होणार यार, पहिल्याच अटेम्प्टला होणार. पण ते झालं नाही. ते खूप चुटपुट लागली. पण सतीश आळेकर वगैरे होते तिकडे, तर ते मला म्हणाले की मुंबई युनिव्हर्सिटीचं पण असंच एक डिपार्टमेंट आहे, ते काही कमी नाही. ते पण 2 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतं नाटकामध्ये. वामन केंद्रे, शफात खान सारखी, शफात खान तेव्हा संचालक होते, विद्वान माणूस, तू तिकडं जा. तर मग मी लगेच तिकडून आलेल्या ह्यांचा फॉर्म भरला मुंबई युनिव्हर्सिटीचा. ही किती सालची गोष्ट आहे? 2014. अच्छा. तिकडे मग परीक्षा दिली, ऑडिशन दिली, तिकडे झालं सिलेक्शन. तिकडे झालं. पण तिकडे पण भारतभरातनं पोरं होती, जवळजवळ 300-325 पोरं होती. त्याच्यातनं आमची काहीतरी 20-22 लोकांची बॅच, त्यांनी 25 लोकांची सिलेक्ट केली होती. पण त्याच्यात झालं माझं सिलेक्शन, कारण एक NSDचा चांगला अनुभव होता ना माझ्या गाठीशी. लगेचच येऊन मी इकडे, मला साधारण अंदाज आला होता की आपल्याला काय पद्धतीनं करायचं आहे. हां, तर तिथे झालं. तर ते अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स नावाचं डिपार्टमेंट आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं. तिकडे मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स नावाचा
नाटकातला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स ते लोक प्रोव्हाइड करतात तुम्हाला, मुंबई युनिव्हर्सिटीचा. तर तो 2 वर्षांचा कोर्स मला खूप फायदा झाला त्याचा, कारण तिकडे तो कसं बूस्टर डोस असतो. म्हणजे असं काही नाही की तुम्ही जाऊन एक फॉर्मल ट्रेनिंग घेतलंच पाहिजे नाटकाचं आणि ॲक्टिंगचं, असं काही नाही. पण कसं ते तुम्ही फील्डवर शिकाल फार तर 7, 8, 10 वर्षात जे शिकाल ना, ते तुम्ही 2 वर्षात तिकडे चांगले चांगले भारतभरातले फॅकल्टीज येऊन तुम्हाला ते डिस्कस. बरोबर. पण परत ते आहेच की तुम्ही किती उचलता त्याच्यावर पण आहे. करेक्ट. आता NSD स्थापन होऊन किती वर्ष झाली सौमित्र, पण त्याच्यातले आपल्याला एक 8-10 लोकच माहिती आहेत ना. खरी गोष्ट आहे, ते होतच असतं प्रत्येक तुम्ही किती उचलता त्याच्यावर आहे. आमच्याकडे तेव्हा गोविंद नामदेव होते. गोविंद नामदेवनी आम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन शिकवलं. विजय केंकरे होते, हिमानी शिवपुरी होत्या, रणजित कपूर होते. सो ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी आम्हाला नाटक शिकवलं, नाटक बसवलं, डान्स शिकवला, लोकनृत्य शिकवलं, लोकगीतं शिकवली. पण ह्या सगळ्या कोर्समध्ये आत्ता इंडस्ट्रीत असलेले तुझ्या आजूबाजूचे कोण आहेत का? आहेत ना. कैलास वाघमारे आहे आमचा सिनियर, प्रवीण डाळिंबकर आहे. अच्छा. प्रवीण डाळिंबकरचं ते मानवत मर्डर्समध्ये मला आता पटकन ते आठवते. तो त्या शिवाजी अंडरग्राऊंडमध्ये काय मस्त काम करायचं यार, यमाचं जोरदार. कैलास पण होतं. अक्षर कोठारी आहे, तृप्ती खामकरच मला वाटतं. या सगळ्या झोनमध्ये तू 2 वर्ष ते केलंस. अरे अद्वैत आमचा पहिल्या बॅचचा बरं का. अद्वैत आमच्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक पहिल्या बॅचचा अद्वैत दादरकर. याच्यामध्ये 2 वर्षानंतर जेव्हा तू परत बाहेर पडलास, मग पुन्हा शून्य होणच असतं ना, पुन्हा नव्यानं सुरू करणं, पुन्हा स्ट्रगल. हो, ते होतं. ते झेपलं तुला? ते झेपलं कारण मी त्या माइंडसेटनी चालू होतो की इकॉनॉमिकल लेवलवर काय केलं. हां, ते बघते एक होतं की मी एकुलता एक होतो, मला घरून पैसे येत होते. माझी आई गव्हर्नमेंट सर्वंट होती. वडिलांची नोकरी तेव्हा जस्ट त्यांनी राजीनामा दिला होता, त्यांना हार्टचं थोडं प्रॉब्लेम झाला वगैरे, त्यांनी बंद केली मग नोकरी. पण आई माझी गव्हर्नमेंट सर्वंट होती आणि मी एकुलता एक होतो, मला घरून पैसे येत होते. बऱ्याच पोरांचं हे होत असणार, होताना मी बघितलं आहे की इच्छा खूप असते पण घरून पैसे नाही पाठवू शकत. सर्वाईव्ह कसं होणार मुंबईत? सर्वाईव्ह करायला महिन्याचे किमान एक 20,000 रुपये तरी, 15,000 रुपये तरी पाठवायला पाहिजे. सो त्या बाबतीत मी सुखी होतो की मला लगेच आता मिळवायलाच पाहिजे असं नाही, असं काही नव्हतं. आणि माझ्या मनात ते गिल्ट पण नव्हतं. बघ बरं, मग म्हणजे मी आत्ता रिथिंक करतोय आत्ता बसल्या की माझ्या मनात ते गिल्ट पण नव्हतं की आपण काही साला कमवू शकत नाही म्हणून घरून पैसे घेतोय, असं नाही. आपण कमवत होतो, आपल्याकडे मजबूत सॅलरी यायची, आपण त्याला लात मारून हे करतोय. सो आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. सो ठीक आहे, घेऊया काही दिवस घरच्यांकडून पैसे एका चांगल्या कारणासाठी. हा विचार मी खरं तर आत्ता बसून केला की हा, कारण तो गिल्ट एक बेकार असतो बघ स्वतःचा. किती दिवस तोच तुम्हाला अर्धा खाऊन बेजार करतो आतून की पैसे आपण किती दिवस घरून. सो ते झालं नाही. तो कोर्स केल्यानंतर मग मी आणि माझे अकॅडमीतले अजून 2 मित्र, असे 3 जण आम्ही गोरेगावला ऑबेरॉय मॉलच्या बॅक साईडला एक असे एक सोसायटी होती, तिकडे एक रूम करून राहिलो होतो. 1 रूम किचन होतं. तर तिकडे रोज जाऊन ऑडिशन्स देणं, आरामनगरमध्ये जाऊन ऑडिशन देणं. आरामनगरमध्ये खूप हिंदीच्या ऑडिशन चालतात. इंट्रो हा एक प्रकार असतो, ऑडिशन हा एक वेगळा प्रकार असतो. इंट्रो म्हणजे स्लेट धरायची, त्याच्यावर ते नाव लिहिणार, ऋषिकेश शेलार, एज असं 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 असं, कॉन्टॅक्ट नंबर हा, आणि मग ते सांगायचं, धरायचं समोर, त्याला म्हणायचं इंट्रो. आणि ऑडिशनला बोलवलं तर मग अजून मोठी गोष्ट. सो ते इंट्रोची प्रोफाईल त्यांच्याकडे असते. मग साधारण एक असा रोल आला तर ह्याला जातील असे काय चेहरे आहेत ते बघणार. हां, मग ह्याला बोलवा, मग ते आपल्याला ऑडिशनला बोलवलं. मग हे सगळं चालू होतं. आणि ते सगळं करत असताना छोटे मोठे बरेच केले. क्राईम पेट्रोलमध्ये पण बरंच तेव्हा काम असायचं. त्यावेळेला ना क्राईम पेट्रोल का ह्या ज्या सिरीज लागायच्या ना, यांनी खूप लोकांना हात दिले. अरे बाबा, मला पण दिला खरंच. बरोबर. क्राईम डायरी एक मी सांगायचं विसरलो. मी सांगलीत जेव्हा होतो ना, सांगलीत जेव्हा होतो 2009ला वगैरे, तेव्हा क्राईम डायरी पण केलं मी. तेव्हा क्राईम डायरीचं एक युनिट मिरजेत शूट करायचं, एक कोल्हापुरात पृथ्वीराज बंगल्याच्या इकडे शूट करायचं, एक नाशिकला, एक मुंबईत, एक असं होतं. त्यांना खूप माणसं लागायची, छोटे छोटे रोल असतात. चोर, गुन्हेगार, दरोडेखोर वगैरे. त्याच्यात मी पहिल्यांदा खंडणी वसूल करणारा एक गुन्हेगार म्हणून एक रोल पहिल्यांदा टेलिव्हिजनवर क्राईम डायरी 2009. करेक्ट. 300 रुपये मिळाले होते एका दिवशी. तेव्हा मिरजेमध्ये शूटिंग करायचो. तेव्हा अजय कुरणे आपले कोल्हापूरचे, ते डिरेक्टर होते. करेक्ट. ते एक राहून गेलो सांगायचं. सो हा, तर ते असं छोटी मोठी कामं करणं सुरू होतं. विजय केंकरेंचा फोन आला. विजय केंकरेंनी माझं अकॅडमीत असताना आमचं नाटक बसवलं होतं शेक्सपियरचं, द कॉमेडी ऑफ एरर्स. ते हिंदीमध्ये
दो और दो 5 नावाचं नाटक त्यांनी बसवलं होतं. तर त्याच्यात मी लीड केला होता. तर ते डबल रोलवालं नाटक होतं. त्याच्यावर अंगूर नावाची फिल्म आहे गुलजारांची. त्याच्यामध्ये कोण रे, संजीव कुमार आणि देव, यार मी ते दुसऱ्या ॲक्टरचं नाव विसरतोय. सो ह्या दोघांनी ती कामं केली होती, मास्टर आणि त्याचा नोकर असं. तर त्या मास्टरचं काम मी केलं होतं, जो रोल संजीव कुमारने केला होता तो मी केला होता. सो त्यांना एक साधारण माझा अंदाज आला होता. तर ते शांतेचं कार्टर रिओपन करत होते विजय सर. ते म्हणले, ऋषा काय करतोय? म्हटलं स्वयंपाक करतोय मी. तेव्हा फोडणी देत होतो. ते म्हणले, नाटक करणार का? म्हणलं करणार सर. आता असंही काहीच काम नाही करतो. हां, हे बघ, काय रोल काही फार तुझ्या तोडीचा आहे असं नाही, छोटासा रोल आहे, पण व्यावसायिक नाटकात त्यानिमित्तानं मुंबईत येशील, प्रोसेसमध्ये राहशील आणि पैसे सुटत राहतील. तू गोरेगावलाच होतास? गोरेगावला होतो. पैसे सुटत राहतील थोडे आणि येशील त्यानिमित्तानं पुन्हा एकदा. मी म्हटलं ठीक आहे येतो, उद्यापासून ये रिडिंगला असं म्हणून. मग ते शांतेचं घाटामध्ये एक छोटासा 5 मिनिटाचा माझा रोल असायचा इन्स्पेक्टरचा. शांतेचं घाटामध्ये प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, सुनील तावडी, सगळी मंडळी, रथी महारथी, ह्या लोकांना बघून मी खूपच शिकलो. काय बघून काय शिकता येतं? बघून असं शिकता येतं जसं की आता जुगलबंदी असायची, प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदार दोघांचा सीन असायचा. तर त्याच्यामध्ये प्रियदर्शन जाधव म्हणजे ज्या एनर्जीने चौकार षटकारच रे, एक पत्र वाचनाचा सीन असायचा, पण त्याला विशाखा सुभेदार ज्या पद्धतीनं रिॲक्ट व्हायच्या ना, मग तो बंपर यायचा लाफ्टर. जर ते वजा केलं तर काहीच नाही. आणि दर्शनदादासाठी पण ते शिवधनुष होतं, कारण ते लक्ष्मीकांत बेर्डेंनी करून ठेवलं होतं ते शांतेचं कार्टर. एवढं मोठं नाव आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हात घालतो म्हटल्यावर ते एक बर्डन. पण तो माणूस सौमित्र ज्या पद्धतीनं भिडला होता ना नाटकाला, यार हॅट्स ऑफ. म्हणजे माझ्या अननोईंगली मला आत्ता जाणवतं की माझ्या अननोईंगली तो त्याचा एक ॲटिट्यूड माझ्यात झिरपत गेला. कारण मी त्याच्याबरोबर असं एक तर सांगली कोल्हापूर असल्यामुळे एक कनेक्शन असतं, ते एक कनेक्शन असतं. शिवाय मी शफी सरांचा स्टुडंट, तोही शफी सरांची अनेक नाटकं त्यांनी केलेली आणि शफी सरांना मानणारा तो पण. तो एक आमचा एक समान दुवा होता. तर त्या लोकांना बघून मी खूप शिकलो आणि त्यांना बिलकुल फिअरलेस अप्रोच होता त्याचा, तो शांतेचं कार्ट करण्याकडे. कारण क्रिटिसाइज करणारे लोक खूप होते तेव्हा. अरे लक्ष्मीकांत बेर्डेने करून ठेवलेलं कुठच्या हा कोण नवीन आम्हाला शिकवणं, हे असणारच. हे सगळं बाजूला करून एक स्वतःच्या स्टाईलने तो रोल ज्या पद्धतीनं तो घेऊन जायचा ना, आहा मजेदार बहारदार करायचा तो. आणि अर्थात विशाखा सुभेदार, भाऊ कदम वगैरे सगळीच मंडळी होती. ते करत असताना तो आविष्कारचं एक प्रायोगिक नाटक बसवायला घेत होता, मला कळलं. ते शफी सरांचंच नाटक, शफात खानांचं, मुंबईचे कावळे नावाचं प्रायोगिक नाटक. तर असं कळल्यावर मी म्हटलं, मी तुझ्याकडे ऑडिशन देतो ना, मला घेईन नाटकात. मी ऑडिशन देतो, जमलं. अरे नाही ना ऋषा, ऑडिशन कशाला देतोस, ये कर, एक रोल कर तू नाटकाला. तर 2 मेन रोल होते त्याच्यातलं एक त्यानं मला दिलं. तर त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये भाई, ती प्रोसेस मला अजूनही कामात येते. का? कारण दर्शनदादाची एक पद्धत आहे, तो एक सगळ्यांना सुरुवातीला एक 0 लेवलला एक जमीनदोस्त करून टाकतो सगळ्या नटांना, की तुम्हाला काही जमत नाही आहे, आता आपण करूया, आता एक वीट रचूया. सो सुरुवातीला काही दिवस तर मी घरी येऊन असा हताश बसलेला असायचो बायकोसमोर, की यार मला येते की मला ॲक्टिंग येते की नाही, मी ज्याच्या जीवावर मुंबईत आलेलो आहे ते घडणार आहे की नाही माझ्या हातून. कारण माझी ज्या पद्धतीनं हटाई होती रोज तालमीला या माणसाकडून, यार खचून जायचो. पण माझ्या बायकोनं, स्नेहानं त्याच्याकडे ऑलरेडी नाटक केलं. ओके, त्या याच्यात हा चॅप्टर सुटला. हां, तर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये असतानाच 1 वर्ष सिनियर होती स्नेहा मला. हां, तर तिथे हे नाटक जमलं. तिथे आम्ही भेटलो आणि मग त्याच्यानंतर मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर लग्नामध्ये झालं. 2017ला आम्ही लग्न केलं. जेव्हा लग्न केलं तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं. तिच्या आईवडिलांना मानलं पाहिजे, त्या लोकांनी तेव्हा ह्या लग्नाला अगदी आनंदानं होकार दिला, काही हुकीचूक केलं नाही, छान लग्न लावून दिलं आमचं वगैरे. तेव्हा फक्त शांतेचं कार्ट हातात होतं माझ्या. तर लग्नाला पण दर्शनदादा तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी करत होता. सिरियल शिवाय मस्का नावाचा त्याचा चित्रपट, त्याचं काम चालू होतं, शिवाय शांतेचं कार्ट चालू होतं. ह्याच्यात तो माणूस एवढा दिवस रात्र काम करायचा ना, त्याच्यातून वेळ काढून माझ्या लग्नाला आला होता. मला चांगलं आठवतंय. आणि लोकांनी त्याला असा गराडा घातला होता, कारण चूकभूल तेव्हा खूप होतं. हां, सो ते मुंबईचे कावळे तो बसवत होता आणि त्या प्रोसेसमध्ये हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड झाला. प्रायोगिक नाटक, कारण ते होतं लोकनाट्य फॉर्ममध्ये, काही तुमचा सेट नाही, काय नाही, स्टेजवर एक मोकळं ढाकळं स्टेज आणि त्याच्यावर
कलाकार त्यांच्या ताकदीवर कसं नाटक उभं करतात, त्यांची काय एनर्जी लागते आणि ते तुम्हाला नाटक दाखवतात. म्हणजे गा काय हो आयफेल टॉवर म्हणायचा असं म्हणून वर बघितलं की अख्ख्या जनतेला तो आयफेल टॉवर दिसणार. तिथे काय लाखोचा सेट लावायची गरज, ही ताकद असते आर्टिस्टची. आपल्या वगनाट्यामध्ये वगैरे काय करतात रे, सॉलिड करतात हे लोक. म्हणजे हे रघुवीर खेडकर वगैरे मंडळी, त्यांच्याकडे जे सोंगाडे काम करतात ना, अरे काय बघशील त्यांचं काम तू. म्हणजे कुठलं स्तानिस्लावस्कीने काय घेऊन बसलायस, धूळ दाण उडवून देतात, छप्पर उडवतात रे स्टेजचं. सो त्या पद्धतीचं ते नाटक होतं. हां, सो ते नाटक केलं. त्याच्यानंतर शांतीचं कार्टाचा अमेरिकेचा दौरा वगैरे सगळं केलं. त्याच्यानंतर एक रँडम जेव्हा प्रयोग नसायचे तेव्हा मी रोज हे ऑडिशन सत्र चालूच होतं, जाऊन ऑडिशनच्या लाईनमध्ये उभं राहायचं. एक प्रश्न विचारतो, ऑडिशनच्या लाईनमध्ये उभं राहायचं, इथं आपण थांबलोय. या सगळ्यामध्ये नोकरी करताना एक आपला एक अप्रोच असतो, हो, की आपण जायचं, काम करायचं, पैसे घ्यायचे आणि यायचं. आपण जेव्हा नाटकात उतरतो जिथं आपल्याला प्रोॲक्टिव्हली काम करायचं, आणि इथं आपण नोकर नाही आहोत, तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती प्रोॲक्टिव्हली काम करताय, घेताय, उडी मारताय, नाही मारताय. हा तुझ्यामधला जो अप्रोचचा बदल आहे, हा खरंच झाला, करावा लागला, काय बदलला असतो? नाही, असं काही बदल का, असं काय नाही, करावं लागलं? नाही, होतच ते त्याचं काही, म्हणजे मला असं कळत नाही की असं काही अप्रोच काही बदलला नाही माझा. किंवा कारण मला हे माहिती होतं की हेच तर मला करायचं आहे, हे न करून सांगता. आजूबाजूला जी स्पर्धा सुरू असते नाटकात आल्यानंतर, अनेक मुलं ऑडिशन देत असतात, अनेक लोक एका भूमिकेसाठी तुडून पडतात त्याच्यावर. ह्यातनं आपण सर्व्हाइव्ह कसं व्हायचं हा प्रश्न जेव्हा येतो, तर तुझ्यातली कुठली वृत्ती तुला पुश करते आणि त्यातनं तू झाला असं वाटतं तुला? नर्वस एनर्जी पुश करते कधी कधी, की हे बर्डनच कधी कधी तुमच्यात जसं तुम्हाला ते खचवतं तसं कधी कधी ते नर्वस एनर्जी पण भरतं ना तुमच्यामध्ये, की आपल्याला आता तर करायचंच आहे बाबा, कारण एवढं कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे स्वतःला रोज उठून शार्प करत राहणं ह्याशिवाय पर्याय नाही ॲक्टरला. कारण बघ, गायक असेल तर तो त्याचा रियाज करू शकतो, वादक असेल तर. नटाला काय आहे, रोज जाऊन ऑडिशन दिली तर त्याचा रियाज आहे, नाहीतर त्याला रोज काहीतरी स्वतःचं काढून बसलं पाहिजे. आणि त्यासाठी अकॅडमीचं माझं ट्रेनिंग मला कामात आलं, खूपच कामात आलं. सो असं काही नाही. बघ, आता तू म्हणतोस तसं आता खूप कॉम्पिटिशन वाढली आहे वगैरे, पण आता जसं काळ बदलला आहे तसं सोपं पण केलं ना, की तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्सपर्यंत डिरेक्टली पोचू शकता. डिरेक्टली मी राजू हिराणीला आता माझी ऑडिशन रेकॉर्ड करून मेल करून ठेवू शकतो, हो की नाही? हे पण सोपं केलेलं आहे आजच्या काळानं. तशी कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे, पण तो कचरा असतो तो असं आपोआप बाजूला होतो. मला त्याचा काही तसा प्रॉब्लेम. तू जेव्हा शांतीचं कार्ट अमेरिकेचा दौरा करून आलास आणि मग तू ऑडिशन देत होतास, त्यानंतरच लॉकडाऊनचा पिरियड आला, हो, महत्वाचा. नाही, लॉकडाऊन नाही, त्याच्या आधी सिरियल केली, लक्ष्मी सदैव मंगलम नावाची. अशाच रँडम ऑडिशनला उभा होतो लाईनमध्ये आणि 1.5-2 तास वाट बघून ऑडिशन दिली. आणि छोट्याशा रोलसाठी एक ऑडिशन दिली होती ती, पण त्यांनी ते मोठ्या रोलसाठी कन्सिडर केलं आणि माझं असं रँडम ऑडिशनमधून सिलेक्शन झालं. ते लक्ष्मी सदैव मंगलम नावाची ती सिरियल होती. हां, सो तो रोल वाढता माझा, मी पहिले 5 दिवस वगैरे महिन्यातून शूट करायचो, 4 दिवस, नंतर होता 25-26 दिवस शूट करू लागलो त्या सिरियलचं. सो ती सिरियल चांगली चांगली बूस्ट झाली. मग माझं कॅरेक्टर आणि मी थोडं लोकांना माहिती होऊ लागलो टेलिव्हिजनमध्ये पण. त्याच्यानंतर ती सिरियल संपल्यानंतर छत्रीवाली नावाची एक सिरियल केली. त्याच्यानंतर एक महात्मा फुल्यांवरती एक सिरियल होती सोनी मराठीला, ती केली. एक जिजामाता नावाची सिरियल होती सोनी मराठीला, ती केली. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला. अच्छा, त्याच्यानंतर लॉकडाऊन लागल्यावर काय मग घरीच गेलो, सांगलीलाच गेलो. हो, मी सांगलीलाच गेलो. लॉकडाऊनमध्ये मी जेव्हा ABPला होतो त्यानं मला फोन केला होता, म्हणजे मीच केला होता, तुम्ही केला होता. आणि त्यानं हॅमलेटचं एक काय केलं होतं, ते बसवलं होतं, अडॅप्शन केलं होतं पूर्ण, कम्प्लिटली त्यानं रिराईट करून कोल्हापुरी भाषेमध्ये ते केलं होतं. आणि आमचं बोलणं पण झालं होतं, पण तेव्हा तुझं रुपडं फारच वेगळं होतं, मी तुला अजिबात ओळखलं नसतं. हा प्रकार काय होता, हे किडे काय होते तिथे जाऊन बसून करायला? हो, तेव्हा भरपूर वेळ होता त्या लॉकडाऊनमध्ये. सगळ्यांनाच, प्रत्येक जण काही ना काही करत होतं सोशल मीडियावर. कथा वाचन कर, कविता वाचन कर, आपल्या फील्डमधली मंडळी ते आहे आता युट्यूबवर अजून करायचं. ते युट्यूबवर नाहीये, ते माझ्या इन्स्टाच्या याला आहे, इन्स्टाला का फेसबुकला, युट्यूबवर नाही आहे होते. तर ते मग मी काय करायचं तर मी असंच वाचत होतो तेव्हा नाटकं वगैरे. तर शेक्सपियरचं हॅमलेट वाचलं आणि म्हटलं आपण जर असं केलं तर, की हे शेक्सपियरचं हॅमलेटची गोष्ट जर एखादा गावात नाटक पण होतं ना आपल्याकडे तेव्हा, चालू पण होतं लॉकडाऊन. करेक्ट त्या काळात ते चालू पण होतं. सुमित राघवन आणि ह्या लोकांचं हॅमलेट नावाचं नाटक पण चालू. करेक्ट.
तो माझा हॅमलेटचा व्हिडिओ सुमित राघवननी पोस्ट केला होता की दिस इज ब्रिलियंट, प्लीज वॉच, असं म्हणून की हो. सो पण तुला लेखनाच्या आधीपासून आवड आहे? आवड आहे, हो आवड आहे. म्हणजे मी काय असं फार नाटक बिटक लिहिलं, एकांकिका लिहिली अशातला भाग नाही, पण मला आवड आहे. मी पुण्यात असताना पण जे आम्ही एकांकिका वगैरे करायचो ना, त्याच्यामध्ये मी काही सीन्स वगैरे लिहायला मदत करायचो ह्या लेखक मंडळींना, जे त्या एकांकिकाचे लेखक असायचे, किंवा इम्प्रोवाईज करून मग तेच इम्प्रोवाईज केलेलं लिहायचं वगैरे, ते मला आहे पहिल्यापासून, मला त्याची प्रचंड आवड आहे. सो त्या ह्याच्यात मी ते हॅमलेट अख्खं ते लिहून काढलं आणि मग ते शूट केलं. पण आणि त्या हॅमलेट जेव्हा तुमचा फोन आला, मला वाटलं काय तुम्ही आक्षेप घ्यायला वगैरे फोन केला, कारण तेव्हा बहुतेक तुम्ही ABP मध्ये होतं. तर त्याच्यामध्ये ती ऑफेलिया मरते बरं का, हॅमलेटची हिरोईन ऑफेलिया मरते. आणि सो मी असा तो सीन लिहिला होता, सगळी जमतात आणि पहिल्या 1-1.5 मिनिटातच मीडियावर कसं त्याचा बोलबाला होतो, ती अजून मरते, शेवटचे श्वास घेते, तेवढ्यातच बघा असं. सो मी ते असं केलं होतं की एक मीडियावाला म्हणतो फाडा डोळे बघा नीट वगैरे असं. सो ती तुझ्या त्यासाठी नव्हता फोन केला. हो, तू त्यासाठी केलाच नव्हतास फोन. सो मी सुरुवातीला थोडा कॉन्शियस झालो ना, हा ABP ला काम करतो, याला ते बहुतेक खटकलं की काय माझं. पण तुम्ही कौतुक करायला, ते खूप भारी झालं होतं, म्हणून मी तुला फोन केला होता. या मग लॉकडाऊन पिरियड तुझ्यासाठी चांगला होता, जो गुड सर्वाइव्ह हो करत होतो, कारण मी आई वडील मी बायको वगैरे आम्ही सगळे सांगलीतच होतो. 2 वर्षाचा लॉकडाऊन गेला आणि लॉकडाऊन संपता मला त्या सिरियलसाठी फोन आला. कलर्सची ती सिरियल सुंदरा मनामध्ये भरली, त्यासाठी ते निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी त्यांनी विचारलं होतं. कलर्ससाठीच मी ती लक्ष्मी सदैव मंगलम केली होती. चॅनलमध्ये बऱ्यापैकी काम माहिती असल्यामुळे थेट विचारणा झाली होती. पण जनरली आता तुझे जी भूमिका करतोयस आता अधिपतीची, ते तुला कसं मिळालं? ऑडिशन मधूनच मिळालं की नाही? नाही, ऑडिशन मधूनच मिळालं ऑफकोर्स. पण ते मी सुंदरा मनामध्ये भरली करायचो, तर त्याच्यामध्ये विलन करायची, फुल केस बीज होते, नाशिकचा हे होतं सगळ्यात. तर तो विलन आणि ते कॅरेक्टर लिहिलं होतं ह्यांनी, मधुगंधा कुलकर्णी. म्हणजे ते मालिकाच मधुगंधा कुलकर्णी लिहायच्या, आणि ही माझी मालिका पण मधुगंधा कुलकर्णीच लिहितात. सो त्यांना माझं काम माहिती होतं, पण त्यांना कसं काय असं वाटलं माहिती नाही की, आणि तो खतरनाक हार्डकोर विलन होता तो दौलत नावाचा कॅरेक्टर होता, की हा मुलगा हा अधिपती नावाचं कॅरेक्टर करू शकतो, हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर, हिरोचं कॅरेक्टर करू शकतो, हे त्यांना वाटलं आणि त्यांनी विश्वास ठेवला. सो ते त्यांनीच खरं तर सुचवलेलं होतं की ह्या त्या सिरियलमध्ये तू ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यास आतापर्यंतच्या सिरियलमध्ये, तू जास्त केल्यास छोट्या मोठ्या. दौलत करतानाची रिॲक्शन काय होती लोकांची, आणि आता हिरो करतानाची रिॲक्शन? अरे सॉलिड. दौलत करताना तर लोक खरंच आणि चिडायचे. एक गमतीदार किस्सा सांगतो. नाशिकमध्ये आम्ही शूट केलं 2.5 वर्ष त्याचं, म्हणजे मी 2.5 वर्ष होतो, नंतर मी त्यातून बाहेर पडलो. तर एका शाळेच्या ग्राउंडवर शूट करत होतो आणि असं खुर्ची टाकून बसलो होतो. माझा सीन नव्हता, मी आपलं खुर्ची टाकून बसलो. एक आजी खूप वेळ बघत होत्या कोपऱ्यातून माझ्याकडे, आणि नंतर मीच म्हटलं काय आजी काय झालं? आल्या, हे बरं नव्हे, हे ह्या जन्मात फेडावं लागते, एवढं लक्षात ठेव, तो बघतोय. म्हटलं काय झालं? हे असं त्या अभिला आणि लतिकाला त्रास, म्हणजे हिरो हिरोईनचं नाव होतं, त्रास देतो एवढा ना, हे तुला भोगायला लागणार की नाही बघ. मला हसवलं, दात काढू नकोस, असं करून गेली बाई. सो अशा रिएक्शन, लोक एवढं इन्व्हॉल्व्ह होऊन अटॅच होतात. आणि माझं मेसेंजर वगैरे तो भरलेला असायचं शिव्यांनी, तुझ्या फुल्या आणि असं तसं. पण खाली बरेच लोक असं करायचे की शिव्या द्यायचं आणि परत खाली लिहायचे, हीच तुझी पोच पावती आहे बाबा, आम्हाला तुझं काम खूप आवडतं वगैरे वगैरे वगैरे. आणि तो नाशिकचा सगळा डायलेक्ट आणि ॲक्सेंट होता. तिकडे मला गोविंद नामदेव सरांनी आम्हाला दिलेली एक्सरसाइज खूप कामात आहे. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिकत असताना गोविंद नामदेव, म्हणजे तुम्ही गुगल करा लगेच कळेल तुम्हाला. लोकांसाठी, कारण बऱ्याचदा नावाने लोक ओळखत नाहीत, पण तुम्हाला गुगल केल्यावर चेहरा लगेच. तर त्यांनी आम्हाला एक एक्सरसाइज दिली होती की आपण बोलतोय ना, समजा आता आपण चहा घेता बोलतोय, तर तुझ्या अननोइंगली रेकॉर्डर ऑन करून द्यायचा, आणि तुझं एक 5 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड करायचं, आणि त्याच्यानंतर ते शांतपणे घरी जाऊन त्याचे पूर्णपणे त्याला मॅच करण्याचा प्रयत्न करायचा. तुझी पट्टी काय आहे, तुझं बोलण्याचा पेस काय आहे, तुझं काय लहेजा आहे, काय स्पीडनं तू बोलतोयस, कुठल्या शब्दांवरती स्ट्रेस देतोयस, कुठं बारीक हसतोयस, कुठं मोठ्याने, हे सगळं मॅच करण्याचा प्रयत्न करायचा तुझा डायलेक्ट आणि माझं. हे डायलेक्ट एक्सप्लोअर करताना मला फार फायदेशीर ठरली ही गोष्ट. मी शूटिंगच्या आधी 10 दिवस गेलो होतो नाशिकला. हो, आणि सगळं दुकानांमध्ये, भाजी मार्केटमध्ये, इकडे तिकडे लॉकडाऊन होतं, पण मास्क लावून मी हे
चालू ठेवलं होतं, कारण मला तो ॲक्सेंट पाहिजे होता. शिवाय अजून एक इंटरेस्टिंग मला गोष्ट तिथे सापडली अशीच, की ऑल इंडिया रेडिओचं मी ॲप घेतलं होतं. बरं. ऑल इंडियाचं रेडिओचं जे ॲप आहे ना, त्याच्यामध्ये रिजनल स्टेशन्स पण आहेत बघ. म्हणजे अगदी रिजनल सगळे आकाशवाणी केंद्र. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी मणिपूर पासून तुला कुठली आसाम मेघालयची मिळतील, सगळी मिळतील. त्याच्यामध्ये मग ते नाशिक केंद्र लावून संध्याकाळी कृषीवाणी वगैरे त्याच्यात तिथले रिजनल येतात. अगदी इंटरेस्टिंग आहे. तिथले शेतकरी त्यांच्या ऍक्सेंटला बीटच नाही. म्हणजे जर तू तो मॅच केलास ना, तुला कोणी संपला. सो करता मग माझी एक जवळजवळ डायरी भरलेली आहे नाशिकच्या ॲक्सेंटनी आणि कोल्हापूरच्या ॲक्सेंटनी. एक 1.5 डायरी माझी अशी भरलेली की टिपिकल शब्द. कोल्हापूरच्या ॲक्सेंटला तुला कशाला डायरी? नाही, सांगलीचा आणि कोल्हापूरचा ॲक्सेंट वेगळा आहे. कोल्हापूरचे खूप मित्र होते माझे विलिंग्डन कॉलेजमध्ये. सो आत्ता पण हे नाटक ऑन करायच्या आधी मी पोरांना फोन करून उगाच रेकॉर्डर ऑन करून एक बोलत राहा अर्धा पाऊण तास वगैरे. सो ते रेकॉर्ड करून नंतर ऐकत राहायचं. गोविंद नामदेव म्हणायचे, हे म्हणजे काय आहे, डायलेक्ट म्हणजे काय, गाणं असल्यासारखंच आहे ना, वेगळ्या चालीतलं गाणं लक्षात राहतं की नाही तुझ्या. ऊ अंटा वा वा वा. बाकी पुढचे शब्द येत नाही, पण पुढचं अख्खं चालीत म्हणू शकतोस ना. करेक्ट. चालच पकडायचे शब्द, मग काय असतील ते घाल त्याच्यात तू. हे इंटरेस्टिंग आहे. वा वा. तर तो उपद्व्याप सगळा त्या नाशिकच्या डायलेक्ट. आणि आता हे अधिपती केल्यानंतरचं काय रिॲक्शन आहे लोकांची? अधिपती केल्यानंतर लोकांना ते आवडलं, खूपच आवडलं. आणि लोकांना तो कॉन्ट्रास्ट जेव्हा बघायला मिळाला तेव्हा ऍक्टर म्हणून कौतुक होऊ लागलं. पण आता तू कोल्हापूरचाच वाटतोस लोकांना? हो, खरंच कोल्हापूरचा वाटतो खरंच. म्हणजे जसं तू त्या कॉलेजमध्ये MBA ला होतास, पण वाटायचं ज्या कॉलेजमध्ये. हो, खरंय. तसं आहेच सांगलीचा वाटतोस कोल्हापूरचा. खरंय. जसं नाशिकमध्ये मी होतो तेव्हा अनेकांना असं वाटायचं की तिथलाच आहे की काय. तिथली सुपाऱ्या वगैरे येऊ लागल्या नंतर तिथल्या. मी तिथे नाशिकमध्ये जिथे जिम लावली होती तिथला तो इन्स्ट्रक्टर ज्या पद्धतीनं बोलायचा, किंवा ज्यानं मला रूम मिळवून दिली तो एजंट ज्या पद्धतीनं बोलायचं, इंटरेस्टिंग बोलायचं हे लोक. सो हे अधिपती केल्यानंतर लोकांना वाटू लागलं की हा हिरोचं पण करू शकतो. पण हे जे टीव्हीवर ॲटीज वावर नाही ना, तुझा वावर टीव्हीमधला मला खूप सहज वाटतो, खूपच सहज वाटतो. म्हणजे मुद्दाम ठरवून काही केलेलं नाही आहे, किंवा साधा सहज जाता केलेला सिम्प्लिसिटी वाटते. प्रत्येक मीडियमची आपली गरज असते ना. जसं नाटकात आपण लाऊड अभिनय करतो, कारण ते रिॲक्शन लाऊड द्यायला लागतं. टीव्हीत सटल आहे सगळं, कारण तो क्लोज वर असतो. हे जे ग्रामर आहे ना, हे कसं कुठून शिकलं असतो? एवढं प्रयत्नपूर्वक शिकलोय. हे येत नव्हतं मला आधी सुरुवातीला. आत्ताही कधी हुकतं, पण अजून मी आहे त्याच्या मागे. तेच तर करायचं आहे, ते यायला पाहिजे. कारण ना, सोपं होणं अवघड आहे. ॲक्टरला सोपं होणं खरंच खूप अवघड आहे. आणि तू जे म्हणतोस की एफर्टलेसली वावरताना दिसतो वगैरे, थँक्यू, पण त्यासाठीच खूप एफर्ट आहे. ठरवून काही गोष्टी अशा करायच्यात की तुमचा तो क्राफ्ट पण दिसला नाही पाहिजे आणि तुमचा वावर पण तेवढा इझी वाटला पाहिजे. किंवा इव्हन आत्ता हे नाटक करताना पण माझा प्रयत्न हाच आहे, कारण ह्या नाटकाची जी भूमिका आहे, आता शिकायला गेलो एकमध्ये, एनर्जी आहे बघ सगळं. तू काल प्रयोग बघितलं, एनर्जेटिक आहे ते सगळं. तो त्या मास्तरला नवीन गोष्टी ज्या पद्धतीनं शिकवतो, ती एनर्जी डाऊन करून चालत नाही. कारण काय, शेवटच्या लाईनपर्यंत ते पोचायला लागतं आणि लोक होल्ड व्हावे लागतात. सो माझ्यापुढे आत्ता तोच टास्क आहे की ती एनर्जी पण राहिली पाहिजे, लोक होल्ड पण झाले पाहिजेत, आणि त्यातला नॅचरलनेस कुठे गेला नाही पाहिजे. स्टील ते नॅचरल वाटलं पाहिजे आणि खरं वाटलं पाहिजे. नाटक करायला माणूस स्टेजवर गेला की त्याच्या अनइंग्लिश एक वेगळा टोन लागलेला असतो बघ त्याचा. तू जेव्हा आता प्रशांत दामले सारख्या बादशाहबरोबर नाटक करतोय, प्रशांत दामलेंची एनर्जी लेवल वेगळी आहे, त्याचं क्राऊड वेगळा आहे, त्यात काय वादच नाही. बाय द वे, प्रशांत दामलेंचा पण आपण मित्रमणे केलेला आहे, त्यात तो एपिसोड तू जरूर पहा, नक्की बघतो. खूप वेगळा अँगल जगण्याचा तुला पाहता येईल. तू जेव्हा प्रशांत दामलेला लांबून बघत होतास आणि आता तू त्यांच्यासोबत काम करतोस, स्वतःमध्ये काय करायला लागतं, स्वतःवर काम कशा प्रकारचं काम करावं लागतं अशा माणसासोबत काम करताना? खरंय ते तसंच आहे. ते तुम्ही म्हणतात ना की जेवढ्या तगड्या मल्लाबरोबर तुम्ही कुस्ती खेळता तेवढं तुमचाही डाव सुधारतो, तसं आहे ते. प्रशांत दामले तू म्हणालास तसं ते बादशाहच आहेत यार. म्हणजे थिएटरमधला सुपरस्टार आहे तो माणूस. आणि आज पुण्यात प्रयोग करतोय, लोक काय आपुलकीनं आणि काय प्रेमाने त्यांच्यासाठी हाऊसफुल करतात यार शो. आणि त्या माणसाची एनर्जी, म्हणजे तो माणूस आला स्टेजवर की अशी एनर्जी घेऊन येतो. आणि रिॲक्ट होणं, पुन्हा एकदा तेच रिॲक्ट होणं. माझे सगळे पंचेस आहेत या नाटकातले, ते त्यांच्या रिॲक्शन्सवर आहेत ना. अगदी. एक छोटंसं सांगतो मी ह्याच्यात म्हणतो की ते एका शाळेतल्या एका शिक्षिकेविषयी बोलत असतात की वैशाली मॅडम अशा आहेत तशा आहेत. तर मी म्हणतो त्यांना, कोल्हापुरातले काय शब्द आहेत की काय दिसायला टवका आहेत काय, वांड आहेत काय, इंजान आहेत काय.
त्याच्यावर ते ज्या पद्धतीने इंजान असं रिॲक्ट होतात, त्याच्यावर लोक जातात. अलग लक्षात. किंवा मी एक एक गोष्टी त्यांना सांगतो ना करायला, त्याच्यावर मी नडायला शिकवतो त्यांना. अहो गुरुजी, नडायचं लोकांना, घाबरायचं कोणाच्या बाला, पायताना केस काढले पाहिजे तुम्ही खरं तर लोक. त्याच्यावर त्यांचा एक जो लुक जातो, म्हणजे काय काय हे कुठलं काय मला शिकवतो हा तत्वज्ञान. सो ते ज्या पद्धतीनं सुंदर रिॲक्ट होतात. आणि इन्सिक्युरिटी कुठेही नाही आहे बघ हे करताना. नाहीतर असा माणूस होऊ शकत नाही रिॲक्ट. खूप कम्फर्टेबल करतात ते तुम्हाला. आणि आत्ता पण इव्हन यार नाटक संपल्यानंतर पण काही गरज नाही त्यांना, पण कर्टन आता सुरुवातीचे काही प्रयोग आहेत, सो आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधतो म्हणजे सर साधतात. तर त्यावेळी आवर्जून ते उल्लेख करतात की माझ्या नावाचा उल्लेख करतात की ऋषीचे मी आभार मानतो वगैरे, की त्यानं ते शूटिंगच्या शेड्यूलमधून वेळ काढला. आणि अगदी नाट्यशास्त्र केलंयस तू. हो, मी नाट्यशास्त्राचा पदवीधर आहे आणि हा नाटकवाला आहे वगैरे वगैरे पण सांगतात. कालच्या प्रयोगात त्यांनी सांगितलं. तर मला एवढं ते ओव्हरवेल्मिंग होतं की अरे नका सर, तुम्ही कशाला काय सांगताय तुम्ही. त्यांना काही गरज नाही सौमित्र हे सगळं करायचं, पण ते जेस्चर आहे बघ, ते कम्फर्टेबल करतात समोरच्याला की ते घेऊन चालतात सोबत. पण तुला या नाटकासाठी 6-8 महिने आधीपासून सांगितलं होतं? हो, 5 महिने आधी सांगितलं होतं त्यांनी मला त्या. आणि माझ्या सिरियलवाल्यांना पण, प्रोडक्शनवाल्यांना पण, की जेणेकरून पुढचं तसं ते छान शेड्युलिंग करतील. आणि हे त्यांचं जबरदस्त प्लॅनिंग असतं रे. म्हणजे आत्ताच पुढचे जून जुलैमधल्या तारखा ठरवणं त्यांचं चालू आहे. म्हणजे विचार कर पुढच्या ह्या बिझनेस, असं म्हणतात ना की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस म्हणतात, पण ते नटांसाठी म्हणतात. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस नटांसाठी, की तुम्ही सिरियसली डिलिव्हर केलं पाहिजे आणि लोकांनी हसलं पाहिजे. तुम्हीच हसून घेतलं तर लोक कसे हसतील, हे नटांसाठी. पण निर्माता म्हणून मी थोडंसं त्याच्यात चेंज करून असं म्हणेन की कॉमेडी नाटकांचा बिझनेस सिरियसली करणारा हा एकमेव निर्माता मी बघितला. यार काय सरांची 6-6 नाटकं चालू आहेत आत्ता. मग प्रशांत दामले सोबत काम करताना, म्हणजे मी हे नाटकाबद्दल बोलत नाहीये, तर अनेक लोक प्रशांत दामलेवर प्रेम करतात. पण प्रशांत दामले काय हे तू सांगू शकतोस, कारण तू गेले अनेक दिवस त्याच्यासोबत काम करतोस. रिहर्सल असू दे किंवा डिस्कशन्स असू देत, त्यांचा काय नट म्हणून त्याची कुठली गोष्ट तुला हे करते की मेस्मराईज करते की अरे हे कसं काय. नॉट म्हणून ना त्यांची हुकूमत आहे, इमोशन्सवरती हुकूमत आहे. काय पद्धतीनं थिएटरला डिलिव्हर केल्यानंतर पंच येणार आहे, स्पेशली कॉमेडी नाटकांची. कारण एक वाक्य आहे त्याच्यातलं कुठल्या शब्दाला हायलाईट केल्यानंतर पंच येणार आहे ते त्यांना करेक्ट कळतं रे. ते आत्ताही म्हणतात की आता काल 5वा का 6वा प्रयोग झाला ना आमचा, काल माझा एक पंच आला नाही. तर त्यांनी सांगितलं की ऋषा, तू त्या रिॲक्शनमधलं आणि पुढच्या वाक्यामधलं टायमिंग कमी करून बघ, येणार वाजणार. आणि तो मी आज सकाळी एक प्रयोग करून आलो, तिथं मी तो प्रयोग करून बघितला आणि तिथे तो लाफ्टर आला रे, कडक लाफ्टर आला. सो हे इतक्या वर्षांचा अनुभव आहे रे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे. पण ह्या प्रॅक्टिसच्या दरम्यान मध्ये तू जेव्हा प्रॅक्टिस करत असतोस, रिहर्सल करत असतो, तेव्हा त्याचे इनपुट्स असतात. हो, त्यांचे इनपुट्स असतातच. म्हणजे ते दिग्दर्शकाला सरेंडर अर्थात होऊन काम करतात. अद्वैत दादरकर तो एक भारी आहे. म्हणजे ते एक माझं झालं ड्रीम होतं, ते पूर्ण झालं बघ या नाटकाच्या निमित्तानं. कारण तो आमच्या अकॅडमीतला दादा, आमचं सिनियर, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पहिल्या बॅचचा पासआउट, त्याच्याकडे मला काम करायचं होतं. आणि ह्या नाटकाच्या निमित्तानं, कारण काय जुन्याची आणि नव्याची करेक्ट सांगड घालता येते त्याला. आणि नुसताच नाही, त्यानं वाचलेलं आहे, सगळं अभ्यास केलेला आहे, नाट्यशास्त्राचं पायाभूत शिक्षण घेतलेलं आहे. तो चालू आहे काय आजूबाजूला ते सतत बघत राहतो, अपडेटेड असतो. त्याला यंगस्टरची भाषा माहिती आहे, त्याला जुनं मराठी नाटक काय होतं तेही माहिती आहे. आणि तो बरोबर सांगड घालून तो प्रेझेंट करतो. ड्रीम्स बद्दल बोललास, तुझं काय स्वप्न होतं आहे? माझं हेच स्वप्न होतं ना, ऍक्टर बनायचं स्वप्न होतं. मी खरं सांगू का, हे काय आता ॲरोगंट वाटेल किंवा बावळटपणाच वाटेल, माझं स्वप्न ना ऍक्टर, अर्थात ऍक्टर, पण मला पहिल्यापासून स्टार व्हायचं होतं यार. स्टार व्हायचं होतं म्हणजे अर्थात मी प्रायोगिक नाटक केलं आहे, मी आर्ट फिल्म आणि या सगळ्यांविषयी मला अत्यंत रिस्पेक्ट आहे. मी कामही केलेली आहेत अशा अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये वगैरे. पण खरंच तू मला विचारशील ना जेन्युअनली, तर आर्ट वगैरे तुम्ही करा यार, मला बॉक्स ऑफिस, मला स्टार व्हायचं आहे. वा, मला स्टार व्हायचं आहे, ते आहे. म्हणजे मला त्याच्यात जास्ती मजा येईल की जेव्हा आज जसं प्रशांत सरांसाठी लोक हजारोनी प्रेक्षक, नाटकाचं तिकीट महाग आहे रे बाबा, लोक तिकीट काढून, आणि सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली, पण का नाटकाचं प्रेम, प्रशांत दामले या नटावर असणारं प्रेम, आणि येतात ना
ही ताकद आहे. आणि एंटरटेनमेंट हा एंटरटेनमेंट आजच्या महागाईच्या काळात ही सोपं नाही लोकांना घरातून खेचून आणणं आणि नाटकाचं तिकीट काढून. टेलिव्हिजनला आम्हाला बघतात काय फार कौतुक नाही, फुकट असतं बाबा ते. इथे नाटकाला बघ, थिएटरला काल हाऊसफुलचा बोर्ड लावला आम्ही. हे होणं ना हे खूप अवघड आहे आणि मला ते अवघड करून बघायचं. मला स्टार व्हायचं आहे. आता नाही मला हे फार आवडलं तुझं. स्टार व्हावं असं वाटणं काही वाटलंच पाहिजे. म्हणजे असं नाही की म्हणजे मोघम काहीतरी थुकपट्टी ऍक्टिंग करून स्टार असे झालेत कारण आपल्याकडे. पण आता तो काळ राहिला नाही. तुम्ही थुकपट्टी काहीतरी आपलं विकून स्टार होऊ शकत नाही. तुम्हाला क्राफ्टवर पकड असलीच पाहिजे तर तुम्ही स्टार होऊ शकता. इरफान होता बघ आपल्याकडे यार, होतं लवकर गेलाय रे इरफान. यार इरफान लवकर गेला सौमित्र. तो ना इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंडियाचा चेहरा सगळं होतं ताटात त्याच्या. आता भरल्या ताटावरून उठला तो बिचारा. तो एका वेगळ्या लीगचा स्टार होता रे. होता तो प्रश्न. वेगळ्या लीगचा स्टार होता. काय काम करायचा माणूस. आणि बघ तेच त्याचा क्राफ्ट तुला दिसणार नाही. अलग लक्षात तू पकडू शकणार नाहीस की ह्यानं काय केलंय म्हणून ही जागा काढली. त्याचा क्राफ्ट इनविजिबल होता पण क्राफ्ट होता. मेहनत होती, दिवस रात्र अनेक वर्ष केलेली, छोट्या छोट्या जागांवरती केलेली मेहनत होती. आणि ते आत्ता सगळं नाव रूपाला येत होतं आणि तो गेला यार. खूप वाईट वाटलं होतं मला जेव्हा तो गेला ना. म्हणजे माझ्यासारखे अनेक तरुण असतील. अगदीच अगदी प्रश्नच नाही. सो हा तुला स्टार व्हायचंय. मला स्टार व्हायचं. आता स्टार होण्यासाठी काय मध्ये येते आणि काय त्याच्यावरनं आपल्याला ते लांबून पुढे जायचंय काय. आता मला तर प्रवास चालू आहे. आता मी असं नाही सांगू शकत तुला काय मध्ये येतंय. पोचलं पाहिजे. आणि आत्ता मी मराठीत काम करतोय ना तर मराठीचं साधारण रीचच लिमिट आहे. तो हळूहळू तो वाईड झाला पाहिजे. मराठीमध्ये असं जसं साऊथचा वगैरे रिजनल सिनेमा पण आता आपल्याकडे एवढाच होतो बघ. तो आधी केवढा होता, किती अंडररेटेड होता. आणि आता बघ तसं हळू आणि होईल पण. आपण करूया ना. तू आहेस ना. आपण मी आहे. अरे तू आहेस, मी आहे. आणि ही जनरेशन आहे. मी होपफुल आहे हे होणार. आपणच मोठं नाही करणार. तर आपल्याकडे असं म्हटलं जातं मराठीमध्ये की आपला नायक नेहमी घरातलाच राहिलेला आहे. आपला नायक नेहमी घरातलाच सर्वसामान्यांमधलाच नायक राहिलेला आहे. तो वास्तववादी असतो, घरातलाच वाटतो म्हणून तो घरगुतीच वाटतो. स्टार असं लार्जर दॅन लाईफ तो कधी वाटलाच नाही. तुला वाटतं ही कन्सेप्ट बदलायची आता गरज आहे? बदलेल हळूहळू. कारण काय मराठी ऑडियन्सचं पण मे बी रुची तशी असावी. कारण जसं साऊथच्या ऑडियन्सचा तो टेस्टच वेगळा आहे. तो त्यांना मे बी लार्जर दॅन लाईफ. आणि आपल्याकडे कंटेंट ओरिएंटेड जास्ती आहेत. पण हळूहळू तेही बदलेल. तेही करून बघूया. आता काय बघतोस तू सध्या ओटीटीवर? काय बघतो सध्या ओटीटीवर मी काय यार त्याचं मला प्रोनाऊन्सिएशन नीट. मलायगन नावाची एक फिल्म आहे बघ, अरविंद सावंत. गोड फिल्म आहे ना. मी ती बघत होतो. मी अर्धी पाऊण बघितली आणि ती पण मी अशी अर्धी करत बघितली. कारण पोरगी झोपलेली असते तेवढ्यात ते मला बघायला लागते. ती उठली की मडायगन मग घरात रडायगन मग काही बघता येत नाही. आणि ते आपल्याला पण गिल्ट खातं ना की एक तर मला वेळ देता येत नाही घरात, पण त्यातून पण मग ती असल्यावर आपण कुठे पिक्चर बघत बसा. ती जागी असली की तिच्याशीच खेळत राहतो. ओके. मला तुझा प्रवास कळला, तुझा अप्रोच कळला. जाता जाता एक दोन महत्त्वाचे प्रश्न विचारतो. सोपे विचार. अगदी सोपे आहेत रे. तू बोलता बोलता मागासपासून आपण 30-40 मिनटं 50 मिनटं बोलतोय. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर आले. एक शिक्षण आणि एक शिक्षक. तू म्हणालास की जे महत्त्वाचं पण आहे की मायक्रोबायोलॉजीमध्ये शिक्षकांमुळं खूप बदल झाला. आणि मग नंतरच्या काळात नाटकामध्ये शिक्षक तुला खूप वेगवेगळे भेटले आणि खूप बदल झाला. शिक्षक हा फॅक्टर किती महत्त्वाचा असतो? खूप महत्त्वाचा आहे. माझ्या लाईफमध्ये तर माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप महत्त्वाचा ठरलेला फॅक्टर आहे शिक्षक. म्हणजे मला अभिनयाकडे बघण्याचा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू पण जो चेंज झाला ना तो अभिनयाच्या शिक्षकांमुळेच. म्हणजे शिक्षक जरी ते नसतील तरी माझ्यासाठी ते त्या पॉईंटला शिक्षकच. अतुल पेटेंचं मी एक वर्कशॉप केलं सांगलीत असतानाच. त्या वर्कशॉपनं माझा अख्खा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज केला रे. त्यांनी आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज केला. त्यांनी तुकारामाचे अभंग आमच्याकडनं पाठ करून घेतले होते. त्यांनी सांगितलं होतं की वर्कशॉपला येण्यापूर्वी एक 5-5 तुकारामाचे अभंग तुम्ही पाठ करून या. आणि मग त्याच्यावर ते एक्सपेरिमेंट्स करणार होते. आणि ते त्यांनी केले सक्सेसफुली. ते आता मी सगळं सांगत बसत नाही. पण तो माणूस म्हणजे एक विद्यापीठ असल्यासारखंच आहे. ते असतील किंवा मी तुला म्हणालो अकॅडमीचे आमचे गोविंद नामदेव असतील. त्यांनी व्हॉइस मॉड्युलेशन शिकवलं. ते म्हणायचे, ते नेहमी म्हणायचे की हलके मी बोलू. ते आमच्या बॅचच्या अनेकांना किंवा मलाही त्यावेळी बऱ्याचदा कळायचं नाही. एकाच वाक्यावरती अर्धा तास बसायचं एकच वाक्य. अजून ते नॅचरली कसं येईल, अजून नॅचरली हलकं कसं येईल. आपण बोलताना फार
जसं आपण नाटकात बोलतो तसं घरात नाही बोलत ना. किंवा इव्हन कॅमेरा रोल झाल्यानंतर पण एक खोटा अभिनय करणारे बरेच नट मंडळी असतात, तसं तू रिअल लाईफ मध्ये नाही करत ना. बरं, ते रिअल लाईफ सारखं करायला जाताना अनेक लोक त्याच्यातला रस गमावून टाकतात, ते निरस करतात, सगळं बोरिंग करतात. ते तसंही नाही वाटलं पाहिजे, होल्डही झालं पाहिजे समोरच्याला. सो ती तारेवरची कसरत हे त्यांनी शिकवलं म्हणजे ते त्यांनी आमच्या कानात पेरलं, तेव्हा आम्ही त्याच्यावर काम करणं अजून माझं स्टील चालूच आहे. ते अजून काही हातात आलेलं नाही आहे पूर्ण. ते असतील विजय केंकरे असतील, रणजित कपूर सारखे शिक्षक असतील, हिमानी शिवपुरीने आमचं ब्रिज कटिंग नावाचं नाटक बसवलं होतं. सो हे सगळी शिक्षक मंडळी ह्यांनी माझ्या क्राफ्टमध्ये आत्तापर्यंत केलेले चेंजेस आणि माझ्या थॉट प्रोसेसमध्ये केलेले चेंजेस, त्याच्यामुळे मी आत्ता आहे, मी त्याचं खातोय आत्ता. सो माझ्या शिक्षकांमुळे मी आहे. वा. आणि शिक्षण अर्थात मी जसं पार 10वी पासून हो. बरं, एवढं करता मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तेव्हा वाटलं नव्हतं कोणाला की मी फार 12वी नंतर काही करू शकेन. पण बघ, परत एकदा नाटक माझ्या लाईफमध्ये आलं, पुन्हा बूस्ट झालं. ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास वगैरे आला, त्यानंतर MBA केलं. MBA केल्यानंतर पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन थिएटरमध्ये केलं. आणि अजूनही एखादा काही कोर्स असेल तर मी करेन पुढे आयुष्यात, पुढे काही. सो शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एक सिरियसनेस आणि तुमचं टेम्परामेंट चेंज होतं, गोष्टीकडे बघण्याचं गांभीर्य तुमचं बदलतं. आणि हे असे जे कोर्सेस असतात, जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतात, तर त्या खरंच जर ऑथेंटिक असतील ना, ते तुम्हाला बूस्टर डोस देतात आणि तुम्हाला ते बदलवून टाकतात. शेवटचा प्रश्न विचारतो, आपण थांबूया. तुझ्यासारखे खूप सारी मुलं अजून स्ट्रगल करतायत. एखादं नाटक मिळतं, मग ते चालवतात, मग पुन्हा नाटक मिळत नाही, मग ते रखडत असतात. रोजंदारी काम केल्यासारखं चाललंय त्यांचं आत्ता. पण ते पूर्ण वेळ नाटकासाठी मुंबईत आलेले असतात, पुण्यात असतात. अशा नव्या जुन्या कलाकारांसाठी तू काय सांगशील? हे अप्रोच काय ठेवून काम करायला पाहिजे तर सर्वाईव्ह आहे, नाहीतर अवघड आहे? हे खरं तर अवघड डेंजर आहे, कारण हे प्रत्येक व्यक्ती परत बदलणार आहे. खरं तर स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की खरंच मी माझ्यात ते आहे की नाही, मी तेवढं केपेबल आहे की नाही. म्हणजे मी आत्ता भले 10 वर्ष इन्व्हेस्ट करीन, पण म्हणजे तेवढी माझ्यात कॅपॅबिलिटी आहे का की खरंच 10 वर्ष इन्व्हेस्ट करणं वर्थ आहे का? तेवढी माझ्यामध्ये टॅलेंट आहे का? किंवा तेवढं मी अभिनेता म्हणून करू शकतो, न्याय देऊ शकेन का ह्या 10 वर्षांना? हे स्वतःला आपण सांगू शकतो. बघ, तू माझ्याविषयी दुसरं कोणी नाही सांगू शकत. आपण स्वतःने स्वतःशी खोटं बोलत. आपल्याला माहिती असतं की आपण किती पाण्यात आहोत. ते सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला विचारून बघायला पाहिजे. वेळ द्यायचं तर देऊया ना, मग वेळ देत राहूया. पण त्यातूनही आता माझ्यासारखे फॉर्च्युनेट सगळेच जण असतील असंही नाही की मला घरून काही पैसे येत राहायचे. मग बरेच लोक काय करतात, 4 पैसे मिळतील असं काहीतरी एक असिस्टंटशिप जॉईन करतात, कुठेतरी AD म्हणून काम करतात वगैरे, आणि मग जमेल तसं ॲक्टिंगमध्ये करतात. तसे माझ्या ओळखीचे बरेच लोक. आत्ता आमच्या नाटकात एक मुलगा आहे, तो वाशीला तिकडे त्या थिएटरमध्येच राहतो. बाकी फुरसत असेल तेव्हा तो असिस्टंट डिरेक्टर म्हणून नाटकांसाठी काम करतो, यातून 4 पैसे येतात आणि असं रोल पण करतो, ॲक्टिंगचा हे पण. पण तेवढी तुम्हाला गती आहे की नाही हे तुम्हाला विचारून बघितलं पाहिजे. नाहीतर 10 वर्षानंतर जर तुम्हाला कळलं ना की यार आपण गलत घोडे पे धाव लागला, नाही, मग तेव्हा पश्चाताप, मग तेव्हा खचूनच जाणार माणूस. मग तसं नको. तुम्हाला खरं उत्तर आलं ना, त्या क्षणी स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करायचं आणि मग मागे फिरून बघायचं नाही. जसं कोल्हापूरला तुमच्याकडे सुट्टी द्यायची नाही, मग ते कला दोरळा पाण्यात आग. वा. मला तुझ्याशी बोलून फार मजा आली ऋषिकेश. आणि या निमित्तानं हेही कळलं की जसा माणूस दिसतो तो असण्यामागे काहीतरी कारण असतं. तू जो प्रवास तुझा सांगितलास किंवा ज्या पद्धतीने तुझा अप्रोच सांगतोस तुझ्या ईजमध्ये, तो महत्त्वाचा आहे. आणि शेवटी ॲक्सेप्टन्स पण आहे की स्वीकारणं असतं की मला नेमकं काय आवडतं आणि मला काय आवडत नाही. तर या सगळ्यांवर तू मात करून आता इथं आलायस. अगदी तुझ्या ऑबेसिटीपासून तू झगडून आलायस. हे सोपं नाही आहे, कारण 90 किलोचा माणूस जेव्हा नंतर ठरवतो की मी परफॉर्मिंग आर्टमध्ये येणार, तेव्हा स्वतःला ढाळणं त्याच्यामध्ये हे सोपं नाही आहे. शिस्त आहे आणि डिसिप्लिन आहे आणि ह्याच्यावर कंट्रोल ते अवघड आहे. तर तुला खूप शुभेच्छा. आणि येत्या काळामध्ये तू लवकरच स्टार व्हावास अशी आमची इच्छा आहे. कारण स्टार व्हावं असं वाटणं ही खूप चांगली गोष्ट असं मला वाटतं. तो अप्रोच असायला पाहिजे. तर तुला खूप शुभेच्छा आणि तू आवर्जून वेळ दिलास याबद्दल आभार. मित्रमंडळीमध्ये मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. ऋषिकेशकडनं घेण्यासारखं खूप आहे. माणूस जसा दिसतो तसा असतो जसं नाही, त्याच्यामागं खूप तो खोल असतो हे मला सांगायचं आहे. तर तो स्वतः सोशल मीडियावर आहे, मी पण आहे. जरूर व्यक्त व्हा, सांगा आणि भेटत राहू, बोलत राहू. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता आपल्या यादीमध्ये ऋषिकेश आपल्याशी जोडला गेलेला आहे. थांबतो मी. भलं ते घडो. थँक्यू ऋषिकेश. थँक्यू.